उपस्थित सर्व वसंत व्याख्यानमालेचे श्रोते आणि कार्यकर्ते, मी सुरुवातीलाच वसंत व्याख्यानमालेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आमच्या सर्व डॉक्टरांच्या वतीनं माझ्यासोबत आज अनेक डॉक्टर्स मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एक वकील पण आता चेअरमध्ये बसलेले आहेत. तेव्हा या सगळ्यांचं स्वागत वसंत व्याख्यानमालेच्या कार्यकर्त्यांनी करावं अशी मी विनंती करतो. आज आपलं भाग्य की आपले सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोकराव वानखेडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. डॉक्टर अशोक वानखेडे हे सिव्हिल सर्जन आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ डॉक्टर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विनय ठकार परवाच अमेरिकेवरनं परत आलेले आहेत आणि आपल्या नाशिककरांच्या सेवेशी परत रुजू झालेले आहेत. डॉक्टर कोशी जॉर्ज हे नाव सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते ताबडतोब ओळखू पण येतात कुठे बसलेले आहेत. त्याचबरोबर दुसरे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर मकरंद पटेल यांचं या ठिकाणी स्वागत आहे. लहान मुलांचे तज्ज्ञ डॉक्टर खोपीकर, शुभम क्रिटिकेअर हॉस्पिटलचे इन्चार्ज डॉक्टर कोपीकर, डॉक्टर अविनाश धर्माधिकारी हे कार्डिओलॉजिस्ट आहेत. अविनाश नाही, अनिरुद्ध धर्माधिकारी, लाईफलाईन हॉस्पिटलचे आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर विजय घाटगे यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. विंचुरकर डायग्नॉस्टिकचे डॉक्टर नारायणराव विंचुरकर यांचंही मनपूर्वक स्वागत. अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर भरत केळकर हे परवाच ऑस्ट्रेलियावरनं नवीन टेक्निक शिकवून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत गोसावी, सिनियर गोसावी यांचे हे चिरंजीव आहेत. त्याचबरोबर डॉक्टर बेदमुथा स्त्रीरोग तज्ज्ञ हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही स्वागत. मानसरोग तज्ज्ञ डॉक्टर शांतीलाल दाढीवाल यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. आपले पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर सुभाष जुनागडे सिनियर मोस्ट पॅथॉलॉजिस्ट आहेत. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. भूलरोग तज्ज्ञ डॉक्टर विवेक काकतकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. बालरोग तज्ज्ञ डॉक्टर तानाजीराव कानडे यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. सर्वात सिनियर डॉक्टर प्रकाश जोशी हे एंडोस्कोपिस्ट आहेत. गॅस्ट्रोस्कोपी कोलोनोस्कोपी याचे तज्ज्ञ आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि इथं उपस्थित असलेल्यांपैकी सर्वात तरुण डॉक्टर राज नगरकर हे कॅन्सर तज्ज्ञ आहेत, कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत. त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. पुन्हा एकदा वसंत व्याख्यानमालेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, श्री आमचे मित्र रमेश केंगे, त्याचबरोबर ॲडव्होकेट भुतडा, श्री अशोकराव देशमुख, श्री मदाने, त्याचबरोबर अरुण शेंदुर्णीकर, त्याचबरोबर श्री श्रीकांत बेनी या सर्वांचंही मी मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी आपल्याशी हितगुज करण्याचा, वैद्यकीय प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम घेण्यास संधी दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आजचा योग चांगला आहे. 22 मे आहे आणि 23वे पुष्प आहे. आणि आज ही व्याख्यानमाला, आजचं पुष्प हे कैलासवासी मूलचंदभाई गोठे यांच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी घेतोय.
मूलचंद भाई हे नाशिकच्या जीवनामध्ये, नाशिक जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये एक चांगला ठसा उमटवणारे अशी ही व्यक्ती होती. मूलचंद भाई गोठे यांचा प्रचंड कामाचा झपाटा होता आणि त्यामध्ये सर्व सहकारी क्षेत्रामध्ये आणि पक्षीय राजकारणामध्ये त्यांचा नावलौकिक होता. मूलचंद भाईवर शस्त्रक्रिया करण्याचा योग आला. माझे ते पेशंट होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबियाशी, त्यांच्याशी अत्यंत जवळीक साधण्याचा योग त्यावेळेला आला आणि त्या निमित्ताने आजसुद्धा मूलचंद भाई गोठी यांचं मी पुण्यस्मरण करतो. त्यांनी अत्यंत चांगले आदर्श घालून दिलेले आहेत आणि त्या योगे आजचा सुद्धा हा वसंत व्याख्यानमालेचा हे जे पुष्प आहे हे त्यांच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी घेतो आहे. तेव्हा मी त्यांचं आमच्या सर्व डॉक्टरांच्या वतीनं या ठिकाणी पुण्यस्मरण करतो. नाक कान घसा तज्ज्ञ आमचे मित्र डॉक्टर गोंधळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. डॉक्टर कुणाल गुप्ते हे एका पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये बिझी असल्यामुळे अजून ते इथपर्यंत येऊ शकलेले नाहीत. अजूनही काही वेळाने एक दोन तज्ज्ञ या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. तेव्हा आम्ही इथे यायच्या अगोदरच आपण इथं प्रश्न आमच्याकडे पाठवलेले आहेत. तुमचे प्रश्न आणि डॉक्टरांचे उत्तर हे कार्यक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत. याच्यामध्ये आपण अत्यंत मन मोकळ्यापणानं प्रश्न विचारावेत आणि आमचे सर्व तज्ज्ञ मंडळी आपला समाधानकारक उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतील. कार्यक्रम आपण एक 1.25 तास अत्यंत चांगल्या प्रकारे आपण पूर्ण करूया 8:45 पर्यंत, कारण आपण हे सर्व सिनियर सिटीजन्स मंडळी जास्त आहेत आणि त्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे की आपण व्यक्तिगत प्रश्न विचारू नये. सर्वसामान्य स्तरावर सामाजिक किंवा जास्तीत जास्त पॉलिसी मॅटरवर जास्त जर विचारले, एखाद्या पेशंटबद्दलचा प्रश्न असला तर त्याचं उत्तर देणं जरासं कठीण होईल. तर त्या दृष्टीनं आपण जनरल प्रश्न या ठिकाणी विचारायचा अशी विनंती आहे. आता आपण सुरुवातच करूया. सुरुवात मी माझ्या उजव्या हातापासूनच करतो. डॉक्टर विनय ठकार हे अत्यंत अनुभवी डॉक्टर आहेत. त्यांना मी असा प्रश्न विचारतो की मधुमेह हा एक प्रश्न आपल्याला आलेला आहे. नवरा अगर बायको यापैकी कोणा एकास मधुमेह आहे, त्यांचा प्रश्न असा आहे की अशा जोडप्यांनी शरीर संबंध ठेवणे योग्य आहे काय, असल्यास उपाय काय. तर मला वाटतं आपण जरा डायबिटीस बद्दल आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं तर बरं होईल. या प्रश्नाच्यावरून असा अर्थ निर्माण म्हणजे असा प्रश्न आहे की अनुवंशिक आहे की नाही, मधुमेह अनुवंशिक आहे की नाही असा याच्यामध्ये अर्थ प्रबोधित होतोय. आणि नवरा अगर बायको यापैकी कोणाच असेल तर अशा लोकांनी संबंध ठेवून किंवा नंतर ते यांच्या मुलांसंबंधी काय व्हावं यासंबंधी असा विचारलेला प्रश्न आहे. तर मधुमेह अनुवंशिक आहे हे म्हणणं तितकंच योग्य आहे, पण तो नक्कीच पुढच्या पिढीत किंवा त्याच्या पुढच्या पिढीत होईल हे आता छातीडोकपणे असं काही सांगता येत नाही. पण काही प्रकार जे असतात मधुमेहाचे ते अनुवंशिक असतात आणि त्यामुळे जोडप्यातली म्हणजे आई आणि वडील दोघेही जर मधुमेहाने पछाडलेले असतील तर मुलाला होईलच की नाही असं काही सांगता येत नाही. म्हणून असं शरीर संबंध ठेवूच नका आणि मुलं होऊच देऊ नका असंही सांगणंही कठीण असतं. सध्याच्या काळात डायबिटीसबद्दलची चर्चा फार आहे साहेब, आणि सगळीकडे याला डायबिटीस त्याला डायबिटीस, 40, 45, 50 वर्ष झाली की त्याला डायबिटीस आहेच अशी परिस्थिती या ठिकाणी झाली. त्याच्याबद्दल आपल्याला काही सूचना करायची आहे का? मधुमेहाचे साधारणतः 2 प्रकार असतात. त्यातला टाईप 1 डायबिटीज ज्याला म्हणतात तो लहान वयामध्ये होतो आणि ज्याच्यामध्ये शरीरामध्ये जिथे इन्शुलिन नावाचे जे द्रव्य असतं ते जे तयार होतं ते पॅनक्रियास म्हणजे स्वादुपिंड या गाठीमध्ये
तर तिथून ते उत्पन्न त्याचं जे प्रमाण असतं ते कमी असतं त्या शरीरामध्ये, आणि म्हणून त्याला बाहेरून इन्शुलिन घ्यायची गरज असते. अशा पेशंटला आपण जवळजवळ आयुष्यभर इन्शुलिन घ्यायला लागतं. आणि असे शक्यता पेशंट्स थिन लीन म्हणजे अगदी बारीक अंगकाठीने असतात, वजन कमी असतं, आणि त्यांना लहानपणापासून असतो किंवा यंगर एज ग्रुपमध्ये तो डायबिटीज जडलेला असतो. याच्या उलट टाईप 2 डायबिटीज म्हणून जो असतो तो प्रौढ वयामध्ये 30-40च्या पुढे येते, जवळजवळ 55-60पर्यंत वगैरे. आणि याच्यामध्ये साधारणतः शरीरयष्टी ही जाड असते, वजन खूप जास्त असतं, म्हणजे 20-25% जास्त, 70-80 किलोच्या वरती वजन. आणि ह्या लोकांना शरीरामध्ये इन्शुलिन प्रोड्यूस म्हणजे इन्शुलिन हे द्रव्य तयार होत असतं, पण त्याला इन्शुलिन रेझिस्टन्स असतो. म्हणून काही दिवसानंतर ते पॅनक्रियासची ग्रंथी असते, त्याच्यातून इन्शुलिन प्रोडक्शन बंद होतं आणि मग बाहेरून गोळ्या घ्यायला लागतात किंवा इन्शुलिन घ्यायला लागतं. धन्यवाद. मी दुसरा प्रश्न, आपल्या नाशिकमध्ये डासांचं प्रमाण तसं कमी आहे की काय? काही भागात जास्त आहे, काही भागात कमी आहे. पण हिवताप हा जो काही सारखा होतो आहे, याच्याबद्दल आमचे मित्र डॉक्टर मकरंद पटेल, हिवताप आणि त्याची लक्षणं काय, त्याच्यावर काय काळजी घ्यायला पाहिजे आणि कुठली औषधं घ्यायला पाहिजे, याच्याबद्दल जरा मार्गदर्शन करतील. कारण आजच एक पेपरमध्ये बातमी आली की एक पेशंट हिवतापासाठी आला आणि दुसऱ्या दिवशी तो लगेच एक्सपायर झाला, आणि त्याच्याबद्दल डॉक्टरांना त्या ठिकाणी दोषी धरण्यात आलं. त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? हिवताप हा बेसिकली जंतूंमुळे होतो. जिथे पाणी साचलेलं असतं तिथे जंतूची वाढ लवकर होते. आणि 2 प्रकारचे हिवताप असतात, एक पी व्हॅवॅक्स आणि एक पी फॅल्सिपॅरम. तर व्हॅवॅक्स ह्या जंतूमुळे होणारा हिवताप हा काही फारसा सिरियस असा असत नाही. पी फॅल्सिपॅरम, ज्याला आपण मराठीत मेंदूज्वर म्हणतो, हा सिरियस आजार व्हायची शक्यता असते. युजली हिवतापामध्ये पेशंटला खूप थंडी वाजून ताप येतो. आणि WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्यांनी म्हटलंच आहे की भारतामध्ये प्रत्येक ताप हा हिवताप समजून क्लोरोक्विनच्या गोळ्या घेतलेला कधीही चांगला. जेव्हा थंडी वाजून ताप येतो, युज्युअल सायकल 1 दिवसाआड असते. 102-103पर्यंत ताप जातो, डोकं दुखून घाम यायला लागतो आणि पेशंट परत 2 तासात नॉर्मल होऊन जातो. अशी 1 दिवसाआडची जर सायकल असेल, त्यावेळेला जेव्हा थंडी येत असेल त्यावेळेला रक्त तपासल्यास आपल्याला कुठले जंतू आहेत ते रक्तामध्ये कळू शकतात. पण बऱ्याच वेळेला रक्ताचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो, तरीसुद्धा मलेरियाच्या गोळ्या देणं केव्हाही चांगलं असतं. आता कॉर्पोरेशननी, जिल्हा परिषदेने जिथे जिथे पाण्याचे डबके जास्त असतात तिथे गप्पी मासे ते सोडतात. ते जे जंतूचे जे लार्वा असतात, तर हे मासे ते लार्वा खाऊन टाकतात. त्यामुळे जंतू कमी झाल्यामुळे मलेरियाचा प्रभाव कमी व्हायची शक्यता असते. त्यामुळे कुठलाही ताप आला तर तो हा मलेरियाचा आहे असं समजून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच क्लोरोक्विनच्या गोळ्या घेणं केव्हाही चांगलं. आता सुरतमध्ये, भरूचमध्ये, अहमदाबाद ह्या इथे एंडेमिक एरिया म्हणतात, तिथे आठवड्याला 1 क्लोरोक्विन सगळे लोक खात असतात की बा परत जरी मलेरियाचा त्रास झाला तरी सिव्हिरिटी कमी असावी म्हणून. तर कुठलाही ताप असेल तर बेसिकली हा मलेरिया आहे असं समजूनच गोळ्या घेणं चांगलं. आणि किंमतही काही जास्त नसते, 8-10 रुपयात पेशंट बरा होऊ शकतो. धन्यवाद डॉक्टर पटेल. लहान मुलांना नेहमी तापामध्ये झटके येतात आणि ते झटके येतात त्याच्यामुळे आईवडील एकदम टेन्शनमध्ये येतात. तर अशा वेळेला काय करायला पाहिजे आणि काय त्याची देखभाल घेणं गरजेचं आहे? लहान मुलांमध्ये डॉक्टर खोपीकर सांगतात उत्तर. लहान मुलांमध्ये जे तापाचे झटके येतात, हे सर्व झटके काही सिरियस स्वरूपाचे नसतात. साधारण 6 महिने ते 6 वर्षापर्यंत जी मुलं असतात त्याच्यामधल्या बऱ्याच मुलांना ताप चढला की अचानक मुलं डोळे फिरवतात, हातपाय वाकडे करतात. आईवडील अत्यंत घाबरून जातात, मुलाला उचलून डॉक्टरकडे घेऊन पळतात. डॉक्टरांच्या टेबलावर ठेवेपर्यंत मुलगा पूर्ण जागा झालेला असतो आणि परत त्याला आयुष्यात कधीही बऱ्याच वेळेला झटका येत नाही. तर याला ही कंडिशन अत्यंत बिनाईन आहे, याला फेब्राईल कन्व्हल्शन असं म्हणतात. म्हणजे अत्यंत साधी कंडिशन आहे, याला घाबरून जाण्याचं काही कारण नसतं. आपण 100 झटक्यांचे रुग्ण जर बघितले तर त्यातले 95% रुग्ण तरी याच प्रकारचे असतात, जे साध्या झटक्यांचे रुग्ण असतात. आणि अशा प्रकारच्या मुलांना तशी ट्रीटमेंटची गरज नसते. याउलट काही मुलं मात्र अशी असतात की ज्यांना परत परत तापामध्ये झटके येतात आणि दर झटक्यामध्ये वैद्यकीय ट्रीटमेंट ही लागते.
तर त्यापेक्षा प्रिव्हेन्शन हे कधीही चांगलं. त्यामुळे अशा मुलांना बऱ्याच वेळेला आपण झटके प्रिव्हेंट करण्याची औषधं 6 वर्षाच्या वयापर्यंत देतो. या उलट 5% मुलं अशी असतात की ज्यांच्यामध्ये झटके ह्या एक सिरियस आजाराची सुरुवात असते. उदाहरणार्थ मेंदूज्वर अथवा मेंदूला सूज येणं, ज्याला एन्सेफेलायटिस आपण म्हणतो, अशा प्रकारच्या आजाराची सुरुवातसुद्धा अशाच रीतीने होऊ शकते. तर हे निदान कमीत कमी पहिल्या झटक्यामध्ये डॉक्टरी सल्ल्यानुसारच व्हायला हवे. ते जर एकदा फेब्राईल कन्व्हल्शन आहे, साधा आजार आहे हे एकदा कळलं तर दरवेळेला त्या झटक्याला घाबरण्याचं काही गरज नाही. धन्यवाद डॉक्टर कोपीकर. डॉक्टर भरत केळकरांना एक खास प्रश्न आहे की डॉक्टर राणावत अमेरिकेचे, की ज्यांनी आपले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली, आणि भरत केळकर हे डॉक्टर राणावतांचे शिष्य आहेत. ते त्यांच्याकडे 3 महिने अमेरिकेला ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत. तेव्हा ह्या जो काही गुडघ्याचा जो आजार आहे, आमचे बरेच सिनियर मंडळी या ठिकाणी बसलेली आहे, तर ह्या गुडघ्याचा आजार होऊ नये याच्यासाठी काही करता येईल का? आणि ती जी शस्त्रक्रिया आहे त्याची काय कॉस्ट आमच्या सगळ्या लोकांना हे परवडेल का, करता येईल का, याच्याबद्दल जरा मार्गदर्शन करा. गुडघ्याची झीज ही वयोमानानुसार होत असते, पण आपलं वजन आपण काबूत ठेवलं आणि गुडघ्याची हालचाल आपण नियमित करत गेलो तर सहसा होणाऱ्या झिजेचा आपल्याला तसा त्रास होत नाही. पण आपल्या दैनंदिन कामामध्ये प्रत्येक पावलागणिक समजा आपल्याला चालायला त्रास व्हायला लागला तर मात्र म्हणजे आपली आतली जी खुर्ची असते ती संपूर्ण खराब झाली असेल आणि पाय वाकडे व्हायला लागले असेल. आपण बऱ्याचदा असे सिनियर सिटीजन्स बघतो की पाय थोडेसे असे वाकलेले आहेत, पण तरीसुद्धा ते चालतात, त्यांना जास्त एवढं दुखत नसतं. अशांसाठी सुद्धा हे ऑपरेशनची गरज नाही. पण ज्यांना प्रत्येक पाऊल टाकायला बराच त्रास होतोय अशांसाठी हे ऑपरेशन एक वरदान नक्कीच ठरेल. तो संपूर्ण सांधा बदलण्याची ही शस्त्रक्रिया असते की ज्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं प्लॅस्टिक आणि एक वेगळ्या पद्धतीचं मेटल स्टील हे त्या सांध्यामध्ये घालून ते आणि त्याचं जे वाकडेपणा तोही संपूर्ण दुरुस्त करून त्याच्यावरती पेशंट चालू शकतो. याच्यामधला एक ड्रॉबॅक फक्त काही महत्त्वाचे आहेत की मांडी घालून हे ऑपरेशन केल्यानंतर बसता येत नाही आणि संडासाला आपल्याला इंग्लिश स्टाईल म्हणजे कमोट असंच वापरावं लागतं. डॉक्टरांनी विचारल्याप्रमाणे हे बऱ्यापैकी महाग आहे अजूनही. नाशिकमध्ये करता येते का? हो, नाशिकमध्ये आपल्याकडे रेग्युलरली करतो आपण. त्याच्यामध्ये परदेशी आपण सांधे वापरला तर तो बऱ्यापैकी महागाचा असतो. बऱ्याच कंपन्या आहेत, अंदाजे त्याचीच किंमत एकाची 75,000पर्यंत असते आणि इंडियन वापरला तर तो साधारणपणे 30-35 हजाराचा तो सांधा असतो आणि बाकी औषध आणि याचा खर्च वेगळा असतो. हे सगळ्यांना गरजेचं नसतं. ज्यांना प्रत्येक पाऊल टाकायला त्रास होतो त्यांच्यासाठी हे नक्कीच वरदान आहे. धन्यवाद. एक प्रश्न आलेला आहे गायनॅकॉलॉजिस्टना, डॉक्टर श्रीकांत गोसावी वेदमुथा, कोणी उत्तर द्या. फक्त एक मुलगी असताना फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन करणे योग्य आहे काय? आता सध्याच्या युगामध्ये मुलं आणि मुली हे सगळे समान रीतीनेच गणले जातात. त्यामुळे हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय असू शकतो. फक्त एकच ह्या इकडे ध्यानात घ्यायला हवं की आपल्या भारतामध्ये अजूनही लहान बालमृत्यूचं प्रमाण बरंच आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा मुलीच्या पाठीवर म्हणा किंवा एका मुलाच्या पाठीवर म्हणा नसबंदी करण्याचं ज्यावेळेला जोडपं निर्णय घेतं त्यावेळेला ते मूल सर्वसाधारणपणे 5-7 वर्षाचं तरी झालं असावं. म्हणजे मग ते नसबंदी शस्त्रक्रिया करून बसले आणि नंतर काही कारणामुळे ते परत उलटवायची आणि सुलटवायची वेळ आली असं प्रसंग येणार नाही. बाकी मुलीवर करायचं, एका मुलीवर करायचं किंवा एका मुलावर करायचं हा पूर्णपणे त्या जोडप्याचा वैयक्तिक प्रश्न राहतो. आणि मुलगा आणि मुलगी आजकालच्या याच्यात शिक्षण घेऊन समानतेने असल्याने मला काही त्याच्यात फारसा प्रत्यय वाटत नाही. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कंपल्सरी करावी का, असा एक लोकांचा हे आहे की पॉप्युलेशन कंट्रोल करायचं असेल तर काहीतरी कंपल्शन करायला पाहिजे का आपल्या या देशामध्ये. हे कंपल्सरी चीनने जसं काही केलेलं आहे, एकानंतर लगेच नसबंदी करा, तसं आपल्याकडे काही करणं योग्य आहे काय? तुमचं काय मत आहे डॉक्टर बेदमुथा?
एका किंवा दोन मुलावरती नसबंदी ऑपरेशन करणं हे सांगणं सोपं आहे, परंतु जेव्हा कृतीमध्ये आणाल त्यावेळी गोष्ट फार कठीण आहे. पहिली गोष्ट, आपल्याकडे कॅफेटेरिया अप्रोच आपण दिलेला आहे की तुम्हाला फक्त आपण सांगू शकतो की तुम्हाला एक किंवा जास्तीत दोनपेक्षा जास्त मुलं होऊ देऊ नका, परंतु प्रत्येकाने त्यासाठी नसबंदीच करायला पाहिजे असं कंपल्शन करणं मला वाटतं चुकीचं आहे. तुम्ही इतर दुसरे अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. तुम्ही कॉपर्टी वापरू शकता, गोळ्या घेऊ शकता, किंवा आणखीन त्या इतर कंडोम्स आहेत, आता प्री कॉइटस पिल्स आहेत, असे वापरून बरेच एज्युकेटेड लोक कायमस्वरूपी एक किंवा दोन मुलावर राहू शकतात. जे फक्त मुलं कुटुंब नियोजन करण्यासाठी ऑपरेशनच प्रत्येक वेळा करायला पाहिजे हे मला वाटतं जरा सांगणं जास्त धाडसाचं आहे. कारण हल्ली बहुतेकांना एक किंवा दोन मुलं असतात, आणि जसं डॉक्टर गोसावींनी सांगितलं की आपल्याकडे बालमृत्यूचं प्रमाण बऱ्यापैकी अजून जास्त आहे, आणि एखादं मूल नंतर दगावलं तर त्याच्यानंतर पुन्हा हे ऑपरेशन रियुनियन करायची वेळ येते. त्यापेक्षा जर मुलं कमी असतील तर त्यांना हे दुसरे पर्याय आहे उपलब्ध आहेत ते जास्त ठेवावे, आणि मुलं जर जास्त झाले असतील तर मग आता 3 किंवा 4च्या वेळेला ऑपरेशन करायला सक्ती करा. पण निश्चित एक गोष्ट निश्चित आहे की मुलं 2पेक्षा जास्त होऊ देऊ नये याच्यावर मात्र निश्चितपणे आपल्यामध्ये सिव्हिल सर्जन साहेब आलेले आहेत. तेव्हा कुटुंब कल्याण कार्यक्रम हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे, आणि हा राष्ट्रीय कार्यक्रमाबद्दल सिव्हिल सर्जन साहेबांनी आपलं मार्गदर्शन करावं असं मला वाटतं. मला वाटतं मूळ प्रश्न जो होता त्याच्यामध्ये एक मुलीवर ऑपरेशन करून घेणे योग्य राहील किंवा कसं, असा मूळ प्रश्न विचारला गेला होता. आपल्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने एक मुलीवर अगर 2 मुलींवर जी मंडळी शस्त्रक्रिया करून घेतील त्या जोडप्यांसाठी सावित्रीबाई फुले अनुदान योजना ही त्यांनी चालू केलेली आहे, आणि त्याचा लाभ त्या लाभार्थीला नक्की मिळू शकतो. कारण आपल्या समाजामध्ये अजूनही वंशाला दिवा पाहिजे वगैरे अशा जुन्या कल्पना अजून काही प्रमाणात टिकून आहेत. शिक्षणामुळे त्या जरी कमी होत असल्या तरी एक मुलीवर जर शस्त्रक्रिया करून घेतली तर त्या मुलीच्या शिक्षणासाठी तिची काळजी घेण्यासाठी शासन हे कटिबद्ध असून त्यासाठी त्या मुलीच्या नावावर बचत पत्रांच्या स्वरूपामध्ये 10,000 रुपये ठेवले जातात. 2 मुलींवर जर ऑपरेशन केलं त्या मुलींच्या शिक्षणासाठी पुढं 5,000 रुपये त्या पालकांना दिले जातात. त्यामुळे मला वाटतं एक मुलीवर शस्त्रक्रिया करून घेणं आणि त्या मुलीची संपूर्णतः काळजी घेऊन तिला काही आजार होणार नाही याची काळजी घेणं, हे असं जर केलं तर मला वाटतं काही हरकत नसावी ऑपरेशन करून घेण्यासाठी. मला असं वाटतं की कुटुंब कल्याण कार्यक्रमाबद्दल परवाच एक स्टॅटिस्टिक्स आलं एका पेपरमध्ये की मुलींची संख्या ही कमी व्हायला लागलेली आहे. कारण का तर त्याचं जे काही कायदा आहे, गर्भपात स्त्री बीज असेल तर तो गर्भपात करायचा परवानगी नाही आहे, तरीसुद्धा ते केलं जातं. गर्भजल परीक्षा केली जाते आणि त्याच्यातनं ते गर्भपात केला जातो. तो खरं या ठिकाणी थांबवणं फार महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्या समाजामध्ये वानखेडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मुलगाच पाहिजे, वंशाला दिवाच पाहिजे, हे जे काही आहे हे याच्यात समाजाची कुठेतरी हे होणं गरजेचं आहे. मुलगा किंवा मुलगी हा प्रश्न विचारणं फार हुशार आहे की त्यांनी फार प्रश्न चांगला विचारला. एक मुलगी असेल तर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणे योग्य आहे का? आणि मला असे अनेक लोक माहिती आहेत की ज्यांनी एक मुलगी असताना सुद्धा शस्त्रक्रिया ही केलेली आहे, आणि ते मुलगा आणि मुलगी हे समान आहेत हे याचं द्योतक आहे. आणि पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचा क्रायटेरिया आपल्या भारतामध्ये आहे, आणि ते केल्याशिवाय आपल्याला काहीही गत्यंतर नाही. मला वाटतं शरद पवार यांनासुद्धा फक्त एकच मुलगी आहे, आणि त्याच्यानंतर त्यांना कुठलंही हे अपत्य नाही. म्हणजे हे सुद्धा तयारी आपली त्याच्यामध्ये मनाची, कुटुंबाची, समाजाची होणं गरजेचं आहे. तर याला कंपल्शन करणं हा काही उपाय याच्यामध्ये होऊ शकत नाही. एनिवे, पुढचा प्रश्न आमचे हृदयरोग तज्ज्ञ या ठिकाणी. हृदयरोग हा जास्त वाढतोय का, आणि हृदयरोग टाळण्याची काय कारणं आहेत? कारण हृदयरोग झाला की फार पैसे लागतात, त्याला काय ती ट्रीटमेंट द्यायची त्याला फार पैसे लागतात, त्याच्यामुळे सगळ्यांना त्याची काळजी आहे. तेव्हा त्या हृदयरोगाबद्दल
आपण थोडं डॉक्टर धर्माधिकारी हे आपलं मत या ठिकाणी व्यक्त करतील. तो वाढतोय का आणि कमी कसा करायचा? हृदयरोगाचे 3-4 मुख्य प्रकार असतात. त्यात सर्वात जास्त जे आपण बघतो ते म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. जसं जसं वय वाढत जातं माणसाचं तसं तसं या रोगाचं प्रमाण वाढत जातं. आताच्या काळात मात्र तरुण पिढीमध्ये सुद्धा या रोगाचं प्रमाण बरंच वाढलेलं आहे. या रक्तवाहिन्यांना आजार होण्याचं मुख्य कारण म्हणजे रक्तदाब, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा डायबिटीस, शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं, व्यायामाचा अभाव, तंबाखूचे सेवन, या सर्व गोष्टींमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. त्या बारीक होतात आणि त्यामुळे हृदयाच्या ज्या भागाला त्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात तो रक्तपुरवठा कमी पडत जातो आणि जेव्हा त्या भागाचा रक्तपुरवठा पूर्णपणे बंद होतो तेव्हा आपण हृदयविकाराचा झटका आला असं म्हणतो. तर ही मुख्य कारणं झाली रक्तवाहिन्यांच्या आजाराची. आता हृदयाच्या झडपांचे जे आजार असतात की झडपा बारीक झाल्या किंवा झडपांमधून लिकेज होतं असं जे आपण ऐकतो तर ते जंतू संसर्गामुळे होतं. अजूनही पाश्चात्य देशांच्या तुलनेमध्ये आपल्याकडे जंतू संसर्गाचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे आपल्या देशामध्ये विशेषतः जे गरीब आहेत लोक त्या लोकांमध्ये या आजाराचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यानंतर तिसरा जो आजार असतो तो जन्मतः होणारे जन्मतः जे हृदयामध्ये दोष आढळतात म्हणजे हृदयामध्ये छिद्र असणं. तर या दोषाचे कारण जनुकांमध्ये आहे. जनुकांमध्ये वडिलांच्या किंवा आईच्या जनुकांमध्ये काही दोष असेल तर मुलाच्या म्हणजे अपत्याच्या हृदयामध्ये दोष निर्माण होऊ शकतात. आणि सर्वात शेवटचा प्रकार म्हणजे कार्डिओमायोपॅथी असतो की ज्याच्यामध्ये हृदयावर सूज येते किंवा हृदय हळूहळू मोठं होत जातं, फुग्यासारखं फुगत जातं आणि त्याची कार्यक्षमता कमी होत जाते. तर हे हृदयरोगाचे 4 मुख्य प्रकार झाले. सध्या आपण जे बघतो की हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आजार वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यावर उपचारसुद्धा खर्चिक झालेले आहेत. म्हणजे अँजिओप्लास्टी करणं किंवा बायपास सर्जरी करणं. पवार सरांना अनुभव असेलच, त्यांची बायपास सर्जरी झालेली आहे की नुसतं खर्चिकच नाही तर त्याने माणसाच्या मनावरही बराच ताण पडतो की आपल्याला आजार झालेला आहे, खचून जातो माणूस. तर हे टाळण्यासाठी काय करता येईल आपल्याला? एकतर वेळोवेळी आपला रक्तदाब तपासून घेणं. जर उच्च रक्तदाब असेल तर वेळच्या वेळी दिलेली औषधं घेणं. रक्तातले साखरेचं प्रमाण वेळच्या वेळी तपासून घेणं. दर 3-4 महिन्यांनी एकदा वयाची 45 ओलांडली की या सगळ्या तपासण्या नित्यनेमाने केल्या पाहिजे. आणि जे मधुमेहासाठीची औषधं आहेत, इन्सुलिन असू द्या किंवा दुसऱ्या कुठल्या गोळ्या असू द्या, त्या वेळच्या वेळी डोस न चुकवता घेणं. त्यानंतर तंबाखूचं सेवन बंद करणं. जर शरीरातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं असेल तर व्यायाम करून किंवा डाएटिंग करून वजन कमी करणे आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करणे. त्यांनाही होत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा सध्या अतिशय चांगली औषधं उपलब्ध आहेत. ते औषधं वेळच्या वेळेस घेणं. या सर्व गोष्टींनी रक्तवाहिन्यांचे आजार टाळले जाऊ शकतात. हे सगळं जे काही आहे हे याच्यासाठी ते जे अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी जी तयारी करायला लागते ती सामान्य माणसाला परवडेल असे याचे काही आपण उपक्रम या ठिकाणी राबवत आहे का? सध्या अँजिओग्राफी ही सामान्य माणसाला नक्कीच परवडणारी नाही आहे आणि अँजिओप्लास्टी तर त्याहून नाही. सरासरी अँजिओप्लास्टी करायला नाशिकमध्ये 70,000 ते 75,000 रुपये खर्च येतो. मुंबई पुण्यामध्ये तर 1,00,000-1.25 लाखाच्या वरच खर्च येतो. आता हा खर्च कमी कसा करता येईल आपल्याला? आता हा खर्च एवढा काय, हा पहिला प्रश्न राहील. तर अँजिओप्लास्टीसाठी जे कॅथलॅब म्हणून जे मोठं उपकरण मशीन लागतं एक्सरेचं, त्याची किंमतच जवळजवळ 2.5 ते 3 कोटी रुपये आहे. त्यामुळे त्याचा खर्च जो कोणी करणार त्याला त्यातून काहीतरी परत मिळालं पाहिजे. त्यामुळे या उपचार पद्धतीची किंमत खूपच जास्त आहे. त्याचबरोबर बायपास करायचं झालं तर बायपास पंप जो आहे त्याचीच किंमत साधारण 40,000 ते 45,000 रुपये जाते. त्यामुळे या उपचार पद्धतीचा खर्च वाढतो.
जे डॉक्टरांचे चार्जेस आहेत त्याच्यावर आपण कमी करू शकतो. किंवा आता जसं जसं नवीन नवीन साहित्य उपलब्ध व्हायला लागलेलं आहे की स्टेंटची किंमत जी 1995 साली 65 ते 70 हजार रुपये होती ती आता 20 ते 25 हजार रुपयात अतिशय उच्च दर्जाचे स्टेंट अँजिओप्लास्टी केल्यानंतर रक्तवाहिनीत बसवण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. म्हणजे एवढा खर्च हळूहळू कमी होत चालला आहे. जसं जसं विज्ञानाची प्रगती होत जाईल अजूनही खर्च कमी येत जातील. धन्यवाद. डॉक्टर प्रकाश जोशी यांच्यासाठी प्रश्न आहे की पोटाचे विकार टाळण्यासाठी काय करायला पाहिजे? कारण पोटाचे विकार हे जसं वय वाढतं तसं जास्त होतात. पेप्टिक अल्सर असेल किंवा इंडायजेशन असेल किंवा इतर दुसरे आजार असतील, तर त्यासाठी आपलं टाळण्यासाठी काय करायला पाहिजे याच्याबद्दल आपण मार्गदर्शन करा. जे पोटाचे किंवा आतड्यांचे विकार आहेत त्याच्यात सर्वात जे जास्ती प्रचलित असतात हे म्हणजे उलट्या जुलाब होणं. हे जे रोग आहेत हे बहुतेक काहीतरी गलिच्छ अन्न पाण्याने होतात. हे कोणालाही होतात, लहान मुलांना जास्ती होतात, तसंच वृद्धांना पण जास्ती होतात, तरुण लोकांना थोडे कमी होतात. हे जे रोग आहेत हे गलिच्छ अन्न पाण्यामुळे आहेत. आणि हे गलिच्छ अन्न पाणी जे असतं ते आपल्या इथे जोपर्यंत अशा जागा आहेत की त्या जागांना वाहतं पाणी मिळत नाही तोपर्यंत हे राहणारच आहे. तुम्ही जर महात्मा गांधी रोडपासून जर CBS पर्यंत गेलात तर जवळजवळ 25 हातगाड्या आहेत की जिथे कुठेही वाहतं पाणी नाही. आणि ह्या लोकांना तुम्हाला स्वच्छ जेवण किंवा स्वच्छ खाणं देणं अशक्य आहे. आता तुम्ही तिथे जाऊन खायचं म्हटलं किंवा उसाच्या रसाची गुऱ्हाळं सगळीकडे आहेत, तुम्ही तिथे जाऊन उसाचा रस प्यायचं म्हटलं तर तुम्हाला हे रोग होणारच. तर ही माहिती तुम्हाला असली पाहिजे की जिथे ज्या ठिकाणी वाहतं पाणी नाही त्यांना तुम्हाला स्वच्छ अन्न पाणी देणं अशक्य आहे आणि अशा ठिकाणी जाऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे काही काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला टाळता येतात. आता आतड्यांचे जे रोग आहेत त्याच्यामधला एक वाढत्या वयातला रोग म्हणजे कॅन्सर. आणि हा कॅन्सर टाळता येण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काही गोष्टी करायच्या. त्याच्यातलं सर्वात जास्ती कॉमन असं कारण म्हणजे तंबाखू. आता तंबाखूनी तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो, अन्ननलिकेचा कॅन्सर होऊ शकतो, स्वादुपिंडाचा कॅन्सर होऊ शकतो, जठराचा कॅन्सर होऊ शकतो. आणि अन्ननलिका आणि तोंड ह्याचे कॅन्सर आपल्या देशात सर्वात जास्ती आहेत कारण सर्वकडे तंबाखू खाण्याची पद्धत ही अतिशय जास्ती आहे. इतर सर्व देशांमध्ये स्मोकिंग किंवा धूम्रपानावर खूप प्रचार केला जातो आणि त्यांनी त्यांचं धूम्रपानाचं प्रमाण कमी आहे. पण आपल्याकडे मात्र हे पाउचेस किंवा पुड्या आल्यापासून तंबाखू काय गुटखा काय ह्याचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. आणि आता हे तंबाखूनी होणारे जे कॅन्सर्स वगैरे आहेत ते आता लहान वयात पण तुम्हाला खूप दिसायला सुरुवात झालेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला काय रोग व्हायची शक्यता आहे आणि सुरुवातीची लक्षणं काय. म्हणजे समजा एखाद्या माणसाला जर भूक लागणं जर कमी झालं, भूक जर कमी झाली आणि ती 8-15 दिवसाच्या पलीकडे सुद्धा ती भूक कमीच राहिली तर त्यांनी डॉक्टरला भेटलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की मी पूर्वी एका वेळी 3 पोळ्या खायचो, आता मी 1.5 पोळीवर आलेलो आहे आणि ह्याचं काय कारण आहे ते मला सांगा. किंवा एखाद्या वेळी जर घास गिळताना जर अडकत असेल तर हा निश्चित सिरियस रोग असायची शक्यता आहे, अन्ननलिकेचा कॅन्सर असायची शक्यता आहे. किंवा एखाद्या माणसाचं जर वजन घटत असेल, आता आपल्याला आपलं आरोग्य व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी स्वतःच्या वजनाकडे नजर ठेवणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट अतिशय साधी आहे, प्रत्येक माणूस हा स्वतः हे बघू शकतो. पण जर का जेव्हा पेशंट्स आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही विचारतो तुमचं वजन किती होतं, तर ते वजन 10-15 वर्षापूर्वी किती होतं ते सांगण्यात येतं आणि त्या फिगरला किंवा त्या आकड्याला काहीच अर्थ नसतो. जर का वयाच्या 20-25 वर्षानंतर जर वजनात जर फरक होत असेल तर त्याला काहीतरी निश्चित कारण आहे आणि ते कारण शोधणं महत्त्वाचं आहे. तसंच मोठ्या आतड्याच्या दृष्टीने जर विचार केला तर नेहमी बहुतेक सगळ्यांची शौच करण्याची जी क्रिया असते ती ठराविक असते आणि त्याच्यात जर बदल झाला तर तो काहीतरी सिरियस रोग असायची शक्यता आहे. तसंच जर शौचाच्या मार्गाने जर रक्त जात असेल तर हा साधा मूळव्याध आहे असं एकदम समजूच नाही, काहीतरी दुसरा रोग असायची शक्यता आहे हे पण लक्षात ठेवावं. अशा जर काही गोष्टी जर ठेवल्या, तुम्ही स्वतः काळजी घ्यायची ठरवली तर बरेचसे रोग टाळता येतात. कारण एकदा रोग
झाल्यानंतर मग ते दुरुस्त करणं हे खूप खर्चिक होतं. आत्तापर्यंत डॉक्टर वसंतराव पवारांनी 3-4 प्रश्नांमध्ये हा प्रश्न काढला आहे की ह्या सगळ्याच गोष्टी खर्चिक आहेत. ह्या सगळ्याच गोष्टी खर्चिक आहेत आणि त्या खर्च वाढत जाणार आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा, हा खर्च मुळीच कमी होणार नाही आहे. आणि हा खर्च तुम्हाला जर झेपायला हवा असेल तर त्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे मेडिक्लेम किंवा काहीतरी विमा उतरवणं. असं जर तुम्ही केलं तरच हे तुम्हाला आटोक्यात येणार आहे. आभारी. धन्यवाद डॉक्टर प्रकाश जोशी. विषय त्यांनी कॅन्सरचा काढलेला आहे. त्यांनी कॅन्सर तज्ज्ञ आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तेव्हा डॉक्टर राज नगरकरांना मी असा प्रश्न आहे की कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे का, असल्यास काय कारणे, कॅन्सर बरा होऊ शकतो का, आणि कॅन्सर विरोधी उपचार पद्धतीत आता काल परवा काहीतरी आम्ही वाचलं, काहीतरी एक नवीन लस सापडली वगैरे वगैरे, तर त्याच्याबद्दल आपण आपलं अनुभव या ठिकाणी व्यक्त करावा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे की कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे का? निश्चितच हो. आज भारतामध्ये हृदयरोग जर काही सोडले तर सर्वात महत्त्वाचं दुसरं मृत्यूचं कारण म्हणजे कॅन्सर. साधारण 20% जे मृत्यूचे प्रमाण आहे ॲक्सिडेंट व्यतिरिक्त हृदयरोगानंतर ते कॅन्सरमुळे आहे. कॅन्सर आधीसुद्धा होता, म्हणजे यांचं 15व्या-16व्या शतकातसुद्धा होता. आता एक तर त्याचं प्रमाण वाढत चाललं आहे, ते आपल्या बदलल्या चाललेल्या ज्या पद्धती आहेत, तंबाखू, ज्याचं जे आपलं प्रमाण खाण्याचं फारच वाढत चाललं आहे. फक्त तंबाखूच नव्हे तर तंबाखू सगळ्यात मोठा म्हणजे ते गुटखामध्ये असणारे जे केमिकल्स असतात त्याच्यातून आपल्या लक्षात येतं की जे आधी तोंडाचे कॅन्सर वयाच्या 50व्या आणि 60व्या वर्षी व्हायचे, आता 18व्या आणि 19व्या वर्षाच्या मुलाला सुद्धा तोंडाचे कॅन्सर्स होतात. नाशिकमध्ये जे सगळ्यात कमी वयाच्या कॅन्सर रुग्णावरती ऑपरेशन केलेलं आहे त्याचं फक्त 24 वर्ष वय होतं आणि जो 3 वर्ष गुटखा खात होता. दुसरं महत्त्वाचं वाढण्याचं कारण म्हणजे आज लोकांची जागरूकता निश्चित वाढत चाललेली आहे. वेळोवेळी कॅन्सर शिबिरांचं जे कॅन्सर लवकर त्याचं निदान व्हावं यासाठी जे शिबिरांचं आयोजित होतं त्या आयोजनांमार्फत एक महत्त्वाचा उद्देश असतो म्हणजे कॅन्सरच्या प्राथमिक अवस्थेत त्याचं निदान करावं, किंवा जे काही कॅन्सरचे पूर्व जे काही लक्षणे असतील की काही तोंडातल्या जखम्यांचं जे तिथून पुढे कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं ते आपण लवकर आटोक्यात आणू शकतो आणि त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ नये ही काळजी घेण्यात येते. आणि तिसरं महत्त्वाचं कारण जे आहे की आपली बदलत चाललेली सामाजिक व्यवस्था आहे, जे काही व्यसन आहे ती एक वेगळी गोष्ट आहे. दुसरं महत्त्वाचं आपल्या इथं बरेच स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि विषय होता की समजा एकच मुलगी असली तर ऑपरेशन करणं योग्य आहे का. एक फार महत्त्व लक्षात आलेलं आहे की स्त्रियांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचं सर्वात जास्त प्रमाण आहे आणि स्तनाच्या कॅन्सरचं जे प्रमाण वाढत चाललं आहे त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कमी अपत्य असणं किंवा अपत्य नसणं. कमी अपत्य असले तर जे काही शरीरातले चेंजेस असतात हॉर्मोन्स वगैरे त्यामुळे सुद्धा कॅन्सर होतं. पण याचा अर्थ असा नाही की आपण भरपूर अपत्य होऊ द्यावे, पण निश्चित जर कधी 1-2 अपत्य असतील तर वेळोवेळी आपली तपासणी करून घेणं अत्यावश्यक आहे. दुसरा जे प्रश्न आहे की कॅन्सरचं लवकर निदान कसे करण्यात यावे. सर्वात महत्त्वाचं, प्रत्येकाने वय ही मर्यादा राहिलेली नाही आहे कॅन्सरसाठी. कॅन्सर नवजात शिशूला सुद्धा होऊ शकतो जो जन्मताच असतो, किंवा वयाच्या 80-85 वर्षी सुद्धा होऊ शकतो. प्रत्येक स्त्रीने वयाच्या 30-35 वर्षानंतर आपल्या स्तनाची व गर्भाशय पिशवीच्या मुखाची तपासणी करून घेणं अत्यावश्यक असते. ह्या तपासण्या खूपच स्वस्त व साध्या असतात, याच्यामुळे काहीही त्रास होत नाही. आणि आपण गाठ लागते आहे की तेव्हा गाठीचा काही त्रास होत नाही, जेव्हा त्रास होईल त्यावेळेस जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊ, ही समज फार चुकीची आहे. काहीही त्रास होत नसताना तपासणी करून घेणं आवश्यक आहे. एक गोष्ट मी इथं नमूद करू इच्छितो की गर्भाशयाच्या पिशवीच्या मुखाचं जे कॅन्सर आहे, जोपर्यंत ते लक्षात येतं त्याचे लक्षणं येतात, आश्चर्य वाटेल की 8 ते 10 वर्ष उलटलेली असतात. म्हणजे ती स्त्री आपल्या शरीरामध्ये कॅन्सरचे जीवाणू जे काय आहे ते घेऊन जवळजवळ 8 ते 10 वर्ष फिरत असते, ज्याची तिला स्वतःला सुद्धा कल्पना नसते. ह्या कारणांमुळे प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने वर्षातनं एकदा तरी आपलं कॅन्सर निदान, त्रास नसेल तरी सुद्धा निदान करून घेण्यासाठी तपासण्या करून घेणं अत्यावश्यक आहे. हे तपासण्या फारच स्वस्त आहेत, त्याला काहीही खर्च लागत नाही. कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो का? अजूनही खरं सांगायचं म्हणजे सायंटिस्टला याचं नक्की उत्तर मिळालेलं नाही. लिम्फोमाज आणि ब्रेस्ट कॅन्सर हे 2
आहेत ज्यांच्याबद्दल आपण आज म्हणतोय की हे पूर्णपणे बरे होऊ शकतात. बाकीचे कॅन्सर्स आपण फक्त पुन्हा होऊ नये याची काळजी घेऊ शकतो, पण कॅन्सरपासून तुम्ही रोगमुक्त तेव्हाच होऊ शकता जर का त्याचं निदान लवकरात लवकर म्हणजे प्राथमिक पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये झालं असेल. एकदा आजार तिसरा किंवा चौथ्या स्टेजमध्ये आला तर मग आपला उपचाराचा उद्देश बदलतो. आपला उद्देश पेशंटला बरा करणे नसतो, पण उद्देश असतो की जे काही आयुष्य आहे त्याच्यामध्ये त्रास होऊ नये. नवीन उपचार पद्धती सर जसे म्हणाले की मागच्या आठवड्यातच अमेरिकेमध्ये नोवार्टिस या कंपनीने ग्लिवॅक म्हणून एक औषध शोधून काढलेलं आहे. वास्तविक अशी औषधं आधीसुद्धा होती ज्याला इंटरल्युकिन्स म्हणतो. या औषधांचा जो उद्देश असतो की शरीरामध्ये आपण कॅन्सरची गाठ काढल्यानंतरसुद्धा ऑपरेशन केल्यानंतरसुद्धा पुन्हा होण्याचं जे कारण आहे की डोळ्याला न दिसणारं मायक्रोस्कोपिक कॅन्सरचे सेल्स शरीरामध्ये रक्तामार्फत असू शकतात. म्हणून ऑपरेशन फक्त ही कॅन्सरची उपचार पद्धती नव्हे, तर आपण जे काही ट्रीटमेंट करतो किमोथेरपी वगैरे, ह्या किमोथेरपीचा आत्तापर्यंत की ते जसं कॅन्सरच्या जीवाणूंवरती जसा त्यांचा पेशींवरती जसा असर असतो तसा नॉर्मल पेशींवरती सुद्धा त्याचे दुष्परिणाम होते. तर हे जे नवीन उपचार पद्धती ग्लिवॅक आहे याचं महत्त्वाचं म्हणजे हे फक्त कॅन्सरच्या पेशींवरतीच याचा असर होतो आणि बाकीच्या नॉर्मल पेशींवरती काहीही दुष्परिणाम होत नाही. याच्याने निश्चितच कॅन्सर बरा होण्याची शक्यताही वाढेल, पेशंटला त्रासही होणार नाही. पण महत्त्वाची सर्वात गोष्ट त्याचा खर्च, त्याचा जो अंदाजे खर्च दर वर्षाचा आहे तो साधारण 10 ते 15 लाख रुपयाचं फक्त ते औषध आहे प्रत्येक वर्षी. कदाचित येणाऱ्या दिवसांमध्ये ज्यावेळेस भारतामध्ये कंपनीज त्याचं मॅन्युफॅक्चर करतील तर त्याची किंमत कमी होऊ शकेल. इथं फक्त नागरिकांना मी एकच सांगू शकेल, कॅन्सर त्रास झाल्यानंतर त्याचं निदान आणि उपचार करण्यापेक्षा कॅन्सर होऊ नये याची काळजी घेणं जास्त आवश्यक आहे. आणि प्रत्येक वयाच्या 40 नंतर दरवर्षी आपली तपासणी करून घेणं अतिशय आवश्यक आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर नगरकर. त्यांनी सांगितलं की कॅन्सरचा सर्वात जास्त मृत्यूचं प्रमाण वाढतं आहे. आपल्या नाशिकमध्ये अजून एक दुसरं मृत्यूचं प्रमाण आहे ते म्हणजे ॲक्सिडेंट. परवा दिल्लीमध्ये एक मोठा 2 चौकामध्ये बोर्ड लागलेला होता की या वर्षामध्ये दिल्लीच्या रस्त्यावर किती लोक मेले, त्याचा आकडा होता 367. आता 5वा महिना चालू आहे, 367 लोक दिल्लीतल्या याच्यावर मेलेले आहेत. आणि आज म्हणजे काल किती लोक मेले? 5. म्हणजे एवढे ॲक्सिडेंटचं प्रमाण नुसतं दिल्लीमध्ये आहे. तसं आपल्या नाशिक आणि आग्रा रोडवर जबरदस्त ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे. आणि याच्यामध्ये जे काही मृत्यू पावतात ते जवळपास हेड इंजुरी त्यांना झालेली असते. डोक्याला मार लागला की त्याच्यातनं बरं करणं हे जे काही काम आहे ते फार कठीण आहे. आणि डॉक्टर जॉर्ज या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना जो प्रश्न आहे की हेड इंजुरी याच्यामध्ये जे काही आपण काळजी घ्यायला पाहिजे किंवा हेड इंजुरीमध्ये जे इन्व्हेस्टिगेशन्स करणं गरजेचं आहे ते आणि त्याच्यावर करणारे उपाय याच्याबद्दल डॉक्टर जॉर्ज यांनी आपलं मत या ठिकाणी द्यावं. हिंदी में बोल सकता हूँ सर. यस हाँ, ऐसा है कि सर ने जो बोला है वो बिल्कुल ठीक है. और थोड़ी देर पहले डॉक्टर राज नगरकर ने ये भी बताया कि जो कैंसर है वो सबसे ज़्यादा लोगों को मारता है. ये दुनिया के आंकड़े में बरोबर है, पर अगर भारत का देखा जाए तो आज भी एक्सीडेंट्स में जो लोग मरते हैं वो सबसे ज़्यादा है. और इसके कारण है ये सब हमने बनाए हैं. अभी हमारे बुज़ुर्ग लोग थे जो इतने साल जिए, 90 साल तक जिए, पर कोई मरा नहीं. और वो लोग शायद कैंसर से गए होंगे या फिर और किसी चीज़ से गए होंगे. है यहाँ आज ये जो तेज़ गाड़ियाँ निकली हैं, रोड्स की हालत ख़राब हैं, या फिर ये गाड़ियाँ अभी निकलने के लिए अपने रोड्स तैयार नहीं हैं, और ये सब होने के कारण आज हेड इंजरीज बढ़ गया है, एक्सीडेंट्स बढ़ गए. हर एक्सीडेंट में सबसे अच्छा तो ये है कि आदमी वहीं मर जाए. बाकी रहता है कि आदमी मरा तक है मगर हॉस्पिटल में आके चले जाता है, या फिर हॉस्पिटल तक आता है, हॉस्पिटल में 10 दिन रह के फिर उसकी हालत ख़राब हो जाती है, वो चले जाता है, या फिर हॉस्पिटल में आके बहुत दिन रहने के बाद में वो ठीक होके चले जाते हैं. अभी इन सब में जब एक एक्सीडेंट होता है सबसे पहले शायद ये देखना ज़रूरी है कि मेंदू
जो सबसे जो सब चीज़ों का क्रिया कंट्रोल करता है, मेंदू ठीक है क्या? क्योंकि मेंदू का प्रॉब्लम ये है कि मेंदू एक कवटी के अंदर फंसा हुआ है और जैसे ही उसको मार लगती है वो सूजने लग जाता है। तो हमारे पास जो मिलता है वो हो चुका है। ये ऐसा नहीं है कि भी कैंसर जैसे जाके रोज टेस्टिंग कर सकते। जो हमारे पास मिलता है वो हो चुका है। अभी हमारे हाथ में क्या है वो इतना ही है कि जितनी जल्दी हो निदान हो जाए और जितना कम हो मेंदू का सूजन बढ़े, या फिर मेंदू के अंदर कवटी के अंदर जो जगह है वो मेंदू के लिए काफ़ी रहे। तो इसमें ऑपरेशन भी होते हैं, कभी कभी खून निकाला जाता है। इनमें सब में एक ही चीज़ महत्व का रहता है कि मेंदू को जगह दो कवटी के अंदर। उसके लिए कवटी उठाना भी पड़ता है, कभी खून निकालना पड़ता है, बट मेंदू को कभी कभी काट के मेंदू के कुछ भाग भी निकाल देने पड़ते हैं जो इतने महत्व के नहीं हैं आज के ज़माने में। तो सबसे ज़्यादा ये देखना पड़ता है कि भी मेंदू का सूजन तो हो गया है, बट मेंदू का सूजन थोड़ा भी ना बढ़े आपके हाथ में। और मेंदू दो ही चीज़ों पे जीता है, एक तो ग्लूकोज और दूसरा है ये जो हवा जो हम श्वास ले रहे हैं। और ये जो हवा है ये थोड़ी भी कम हो गई तो मेंदू का सूजन डबल से डबल बढ़ने लगता है। उसके लिए जगह और भी कम हो जाती है, दबाव और ज़्यादा हो जाता है और आदमी मर जाता है। तो फिर ये एक्सीडेंट के बाद में करना क्या चाहिए? करना ये चाहिए कि मुंह और सांस जो है इंसान का वो एकदम खुला रहे। उसके लिए शायद गले में ट्यूब डालना पड़े, गला काटना पड़े, कुछ भी करना पड़े, मगर ये जो फुसफुस है इन दोनों में हवा पहुंचनी चाहिए ताकि वो मेंदू तक पहुंच सके। ये बहुत सबसे इम्पोर्टेंट है। दूसरा, इसमें निदान क्या होता है? निदान तो पहले ज़माने में निदान इतने ज़्यादा होते नहीं थे। हमको पेशेंट देख के मालूम करना पड़ता था कि भाई क्या किधर है और कितना, उसमें टाइम बहुत चले जाता था। आज आगे अच्छे निदान निकले हैं जिसमें एकदम मालूम पड़ जाता है। अगर सीटी स्कैन निकला है, उसके ऊपर एमआरआई करके निकला है, ये सब हैं। तो अभी जब सीटी स्कैन है आपके पास या फिर सीटी स्कैन जैसा निदान ये यहाँ ना गाँव में है, तो फिर पहले सबसे अच्छे निदान के लिए जाना चाहिए ताकि टाइम जितना कम हो, पेशेंट का टाइम जितना कम हो, वो कि जितना हम कम कर सके और जल्दी से जल्दी अगर दवा पहुंच सके उसके अंदर। दवा पहुंचाने के लिए भी हमें तो मालूम होना चाहिए कि भी कितना मेंदू को मार लगा है, इस पे ऑपरेशन लगेगा क्या, कि सिर्फ दवा से ही हो जाएगा। अगर ऑपरेशन लगेगा तो ऑपरेशन के लिए जितना जल्दी ले सकते हैं उतना जल्दी लेना। ये सब निदान के ऊपर है। तो सबसे अच्छा निदान और सबसे तेज़ निदान जो है उसके लिए पहले जाना चाहिए। आज सीटी स्कैन है और एमआरआई भी है। अभी एमआरआई की इतनी ज़रूरत नहीं है सिर्फ एक्सीडेंट के लिए, मगर थोड़ी देर के बाद में एमआरआई की ज़रूरत पड़ती है ये तो देखने के लिए कि और अंदर कितना कितना मार लगा होगा जो हमने पहले दिन जिसका हमें पहले दिन अंदाज़ा नहीं था। तो सबसे अच्छा निदान तो सीटी स्कैन है और आगे का जितना हो सके मेंदू को और उसके ऊपर मार तो लग गई है, उसको और दबाव नहीं पहुंचना चाहिए, वो सबसे महत्व का रहता है। डॉक्टर नारायण विंचूरकरांना प्रश्न आहे की हे आता जे म्हटले सिटी स्कॅन आणि MRI याच्यात काय ते म्हटले काही फरक काय त्याच्यात आणि त्याचा कितपत उपयोग होतो? सीटी स्कॅन म्हणजे हे एक एक्सरेचंच युनिट आहे. चालू आहे हॅलो, असं करू. सीटी स्कॅन हे एक एक्सरेचंच युनिट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मेंदू आणि बाकी सगळ्या शरीराच्या भागाची तपास होऊ शकते. जसं डॉक्टर कोशींनी आत्ता सांगितलं, जर हेड इंजरीचा पेशंट आला तर त्याला कितपत मेंदूला मार आहे आणि काय करता येईल हे एक सीटी स्कॅन केल्यावरच ठरवता येतं. तर मेंदूच्या आत जर खूप मोठ्या रक्ताचा सराव झाला असेल किंवा क्लॉट असेल तर बहुतेक करून त्याला ऑपरेट करता येत नाही. पण मेंदूच्या आणि कवटीच्या मध्ये कधी कधी रक्त साधाळतं, त्याच्यामुळे मेंदूवर खूप दबाव होतो आणि अशा वेळेला पेशंटचा जीव पण जाऊ शकतो. पण स्कॅन केल्यानंतर ताबडतोब जर रेडिओलॉजिस्टनी डॉक्टर न्यूरोसर्जन्सला कळवलं आणि ती जर रक्ताची गाठ काढली तर पेशंटला खूपच आराम मिळू शकतो. काही काही गोष्टी अशा आहेत की ज्या फर्स्ट सीटी स्कॅन केला पेशंटची कंडिशन खूप खराब असते, पण सीटी स्कॅनमध्ये काहीही मिळत नाही, स्कॅन एकदम नॉर्मल असतो. ह्या काही काही पेशंट्सला थोड्या दिवसांनी MRI करायला लागतं. MRI एक नवीन यंत्र आहे, त्याचं फुल फॉर्म आहे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग.
हा तपास थोडा महाग आहे आणि वेळ पण जरा जास्ती लागतं. CT स्कॅन साधारण 5 ते 7 मिनटात होऊ शकतो. MRI कमीत कमी 25 ते 30 मिनटं लागतात आणि त्याकरता पेशंटनी शांत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आता ॲक्यूट हेड इंजरी किंवा एकदम सिरियस पेशंट येतो किंवा हेड इंजरीनंतर पेशंट्स थोडे राऊडी होतात किंवा खूप असे झगडत असतात श्वास घ्यायला, अशा वेळेला MRI करणं अशक्य असतं. पण थोड्या दिवसांनी सेटल झाल्यानंतर समजा पेशंटची कंडिशन इम्प्रूव्ह झाली नाही तर MRIवरती अशा काही काही गोष्टी ज्या CT स्कॅनमध्ये बिलकुल पिकअप होत नाही अशा दिसून येतात. म्हणजे डीप कॅलॉसल हिमोरेज किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ट्रीट करू शकतात. तर त्या डायग्नोज करण्याकरता MRI हे खूपच चांगलं यंत्र आहे. MRIचा दुसरा फायदा असा आहे की त्याच्यामध्ये रेडिएशन काही नाही आहे, एक्सरे किंवा क्षकिरणाचा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि कोणत्याही प्लेनमध्ये आपण पेशंटला स्कॅन करू शकतो आणि आजूबाजूचे जे स्ट्रक्चर्स आहेत किंवा महत्त्वाच्या रक्तवाहिनी आहेत त्याचं आणि ट्यूमरचं किंवा गाठेचं रिलेशन खूप सुंदरपणे दाखवू शकतो. MRIचा अजून एक असा महत्त्वाचा फायदा आहे की त्यात सांध्याचा खूप चांगला तपास होऊ शकतो. जसं दुर्बीण घालून आर्थ्रोस्कोपी वगैरे करतात त्याच्याहून जास्त इन्फॉर्मेशन MRIवरती आपण जॉईंट्सबद्दल देऊ शकतो. MRIचा अजून एक महत्त्वाचा फायदा आहे की मज्जारज्जू आणि मणक्यांचा आजकाल जवळजवळ बेस्ट मोडॅलिटी म्हणजे MRIच आहे. CT स्कॅनमध्ये जवळजवळ आता आपण करतच नाही मज्जारज्जू आणि मणक्यांकरता. कॅन्सरच्या स्टेजिंग करता पण म्हणजे कॅन्सर कितपत स्प्रेड झाला आहे, कुठे कुठे पसरला आहे, हड्डी कोणत्या बोन्समध्ये स्प्रेड झाला आहे आणि कोणत्या मणक्याच्या किंवा मज्जारज्जूमध्ये पसरला आहे ह्याच्यासाठी पण MRI एक खूपच उत्कृष्ट मोडॅलिटी आहे. डॉक्टर तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, ते मॅमोग्राफीमुळे कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर शोध लागतो का आणि मॅमोग्राफीचा कितपत उपयोग होतो? मॅमोग्राफी एकच स्त्रियांच्या कॅन्सरचा डायग्नोसिस करता उत्कृष्ट मोडॅलिटी आहे आणि अगदी सहजासहज तपास करू शकतो. खर्च पण खूप कमी आहे आणि चांगल्या क्वालिटीचं मॅमोग्राफी जर केलं आणि त्याच्यामध्ये सोनो मॅमोग्राफी हे जर कोरिलेट केलं म्हणजे कधीकधी खूपच छोटं गाठ असेल किंवा खूपच डेन्स जर ब्रेस्ट असेल, जसं लहान वयामध्ये जर आपण ब्रेस्ट तपासलं तर ते खूप डेन्स असतं आणि एक्सरे त्याच्यात पेनिट्रेट होत नाही. अशा वेळेला मॅमोग्राफी आम्ही सोनोग्राफी कोरिलेट करतो म्हणजे हाय रेझोल्युशन प्रोबनी ब्रेस्टची सोनोग्राफी जर केली तर अक्षरशः 0.5 मिलीमीटर्सपर्यंतची गाठ आपण पिकअप करू शकतो आणि कॅन्सरच्या स्टेजिंग करता, डायग्नोसिस करता आणि फॉलोअप करता हे खूपच उत्कृष्ट मोडॅलिटी आहे. आणि इनफॅक्ट इंटरनॅशनल कॅन्सर सोसायटीने हे 40 वर्षीच्या नंतर एव्हरी 5 इयर्स रुटीनली करायला पाहिजे असं सांगितलं आहे. काही काही स्त्रियांमध्ये जिथं ज्यांच्या फॅमिलीमध्ये आईला किंवा बहिणीला आहे त्यांनी इनफॅक्ट एव्हरी इयर करायला पाहिजे असं सांगितलं आहे. धन्यवाद डॉक्टर. डॉक्टर कानड्यांना एक प्रश्न आहे की लहान मुलांमध्ये हे जे आपण लसीकरण करतो हेपॅटायटिस B वगैरे वगैरे सध्या जोरात चालू आहे, त्याचा कितपत उपयोग होतो आणि ते करण्याची गरज आहे का? आणि आपण जे ट्रिपल पोलिओ याचं वॅक्सिनेशन देतो त्याच्याबद्दलही आपलं मत आपण या ठिकाणी व्यक्त करावं. मित्र, कुठलाही आजार होण्याच्या आधी तो न होऊ देणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण सर्व आजारावर आमच्याकडे क्युरेटिव्ह अशी ट्रीटमेंट नाही आहे. तर त्यातल्या त्या ज्या जंतूमुळे जे संसर्गजन्य रोग असतात आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट नाही आणि त्याच्यामुळे मृत्यूची शक्यता जास्त असते, अशा रोगांसाठी चिकार लसी निघालेल्या आहेत. आता हेपॅटायटिस B सध्या जोरात चालू आहे, त्याचा प्रचारही जोरात चालू आहे, देणंही जोरात चालू आहे. हेपॅटायटिस B हा जीवाणूमुळे होतो आजार आणि तो वाढत जातो आणि हळूहळू पेशंट दगावतो. त्याच्यावर अजून ट्रीटमेंट नाही आहे. तो होऊ नये म्हणून ते देणं आवश्यक आहे आणि ते सर्वांनी घेणं आवश्यक आहे. त्याला वेळेचं, वयाचं आणि दुसरं कुठलंही बंधन नाही, ते सर्वांनी घेणं आवश्यक आहे. आणि दुसरा जो प्रश्न विचारला आहे तो ट्रिपल आणि पोलिओ ते मात्र दिलंच पाहिजे आणि त्यापासून कंप्लीट 100% संरक्षण मिळतं. पोलिओ हा आजार आपल्या भारतामधनं निघून गेलेला आहे का? नाही, तो जर निघून गेला असतं तर एवढ्या मोठ्यावर मॅसिव्ह पोलिओ आपण केलं नसतं. अजूनही चालू आहे, अजूनही तो कंट्रोल झालेला नाही आहे. परंतु कंट्रोल करण्यासाठी सरकारचा फार जोरात प्रयत्न चालू आहे आणि त्याला सर्व नागरिकांनी, डॉक्टरांनी, सार्वजनिक ज्या संस्था असतील त्यांनी हातभार लावून प्रत्येक मूल जे जन्माला येईल ह्या देशामध्ये त्याला ते पोलिओ डोस हा दिला गेला पाहिजे. आणि तो काही दिवसांनी जर ते दिलं गेलं आणि जर सक्सेसफुल झालं तर हा पोलिओ आजार, जसा देवीचा आजार हा देशातून किंवा जगातून नष्ट झाला तसा हा पोलिओसुद्धा होईल. धन्यवाद. डॉक्टर, डोळ्यांच्या डॉक्टरांना प्रश्न आहे की अलीकडे नाशिकच्या तापमानात वाढ झालेली आहे, टेम्परेचर फार वाढलेलं आहे नाशिकचं आणि त्याच्यामुळे उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये जे काही नेत्रशास्त्रामध्ये
लेसरचा किती उपयोग होतो याच्याबद्दलही डोळ्याचे डॉक्टर सतीश पाटील यांनी उत्तर द्यावं. आत्ता चालू असलेल्या सध्या आपल्या उष्ण हवामानामध्ये आपण जी काळजी घेणं प्राथमिक आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनमानामध्ये आपण फिरताना दुचाकीवर फिरत असताना मुख्यतः काळजी घेणं गरजेचं आहे. कारण वातावरणातली उष्णता आणि गरम असलेली वर जाणारी धूळ ह्या दोन गोष्टींमुळे आपल्याला बऱ्याच वेळा डोळे चुरचुळणे, दिवसभर आग असणे, डोळे लाल होणे, पाणी येणे अशा किरकोळ स्वरूपाचे पण बरेच दिवस टिकणारे लक्षणं दिसतात. आणि हे जर बरेच दिवस चालले तर त्याचा मोठ्या आजारात बदल होऊ शकतो. उदाहरणार्थ आपल्या काळ्या बाहुलीवरती, बुबुळावरती जखम होणं, कॉर्नियल अल्सर ज्याला आम्ही म्हणतो, त्यात तुमच्या जेवणाचा संसर्ग होणं किंवा कमी तीव्रतेचे डोळे आल्यासारखा त्रास होणं. मुख्यतः काळजी हीच घ्यायची की शक्यतो आपण आजकाल मोठ्या प्रमाणात वापरता येणारे सनग्लासेस, उन्हाचे चष्मे वापरायला हवेत. डोक्याला आणि डोळ्यांना संरक्षण म्हणून कॅप असावी. स्कार्फ जी वापरतो त्याच्यामुळे केसांचं आणि डोक्याचं संरक्षण होतं, पण डायरेक्टली डोळ्यात जाणारी धूळ आपण त्याच्यातनी हे करू शकत नाही, त्याचा काही प्रतिकार करू शकत नाही. ही जनरल आणि शक्यतो ज्या ठिकाणी असेल तेव्हा स्वस्तात आणि सोपा उपाय म्हणजे गार पाण्याने डोळे स्वच्छ धुणं. ही गोष्ट वरचेवर या दिवसात झाली पाहिजे. ही प्राथमिक स्वरूपाची काळजी घेतली तर मला नाही वाटत की काय बाकी गंभीर स्वरूपाचे काही त्रास होतील. सरांचा दुसरा प्रश्न होता की लेझरचे उपचार आजकाल सर ते लेसरने मोतीबिंदूचं ऑपरेशन होतं का आणि लेसरने नंबर कमी होतो का याच्याबद्दल काय? सध्या सर्वात प्रचलित गैरसमज असा आहे की लेझरने मोतीबिंदूचं ऑपरेशन होतं का. लेझरने मुळीच ऑपरेशन मोतीबिंदूचं करता येत नाही. मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर काही वेळेला काही 20% ते 30% पेशंट्समध्ये पुन्हा एकदा एक पारदर्शी पडदा आपल्या डोळ्यावरती येतो. तो पूर्वीच्या काळी ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन लोकांना एका सुईने कापावा लागायचा. त्याच्याकरता ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागायचं आणि 2 दिवस हॉस्पिटलला ठेवून ड्रेसिंग वगैरे रेग्युलर ऑपरेशनसारखं करावं लागायचं. पण लेझरने हा अपारदर्शी पडदा जो मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर येतो 20% लोकांमध्ये, तो जाळता येतो. हा पहिला उपचार आहे. पण मोतीबिंदूचं ऑपरेशन लेझरने होत नाही. लेझरचा दुसरा उपयोग आहे की डायबिटीस आणि ब्लड प्रेशरमुळे आपल्या किडनीच्या, मेंदूच्या आणि डोळ्यांच्या रक्तवाहिनीवर जो परिणाम होतो त्याच्यातला डोळ्यांच्या रक्तवाहिनीवर जो परिणाम होतो त्याच्यात त्या ठिसूळ बनतात आणि त्यातनं रक्त डोळ्यात उतरायला लागतं. तर ही जी जुनी पाईपलाईन झालेली रबराची जसं पाणी लीक करते तसं रक्तवाहिन्या जसं रक्त लीक करतात त्या ठिकाणी फक्त तुम्ही लेझरने जाळून त्यांची तोंड बंद केली जातात. हा फार महत्त्वाचा उपयोग लेझरचा आहे डायबिटीस आणि ब्लड प्रेशरच्या पेशंट्समध्ये. आणि तिसरा म्हणजे नंबर कमी करण्याचं लेझरचं मशीन आहे. त्याचे उपयोग पण चांगले आहेत, पण त्याआधी तुमच्या माहीत असलेल्या नेत्रतज्ञांकडून तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. कारण ते सरसकट सगळ्यांना वापरता येत नाही. वयाची 20 वर्ष ते 40 वर्ष या वयोगटातली माणसं, ह्या वयातले पेशंट्स, त्यांना दूरचा जो नंबर आहे तो त्याच्याने घालवता येतो. -10पर्यंतचा नंबर खात्रीशीररित्या जाऊ शकतो. त्याच्या पलीकडचे जे ट्रीटमेंट आहे त्याला डॉक्टर तुम्हाला सांगतात करू शकू, पण खात्री देता येत नाही. आणि 40चा जो प्रत्येकाला नंबर लागतो, जो डोळ्याच्या डॉक्टरने वापरावा लागतो, तो सुद्धा या लेझरने जात नाही. त्यामुळे सुरुवातीला आपण हे पाऊल उचलताना कॉन्टॅक्ट लेन्सेस किंवा स्वस्तात चष्मा वापरण्याला काही मुख्य अडचण नसेल तर चष्म्याचाच वापर करणं चांगलं. अतिशय काही वयात आलेली मुलगी आहे लग्नाची, तिला त्याच्यामुळे नाकारलं जातं आहे, अशा काही अडचणी असतील तर लेझरचा उपचार करून पाहायला हरकत नाही. धन्यवाद डॉक्टर. डॉक्टर गोंधळे यांना या ठिकाणी प्रश्न आहे की आजकाल प्रदूषणामुळे सर्दी, ॲलर्जी वगैरे वगैरे प्रकार फार वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे नाक कान घशाचे आजारही फार वाढतात. तर त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कोणते? प्रदूषण आपल्या नाशिकमध्ये वाढलेलं आहे. आपण सर्व ज्येष्ठ सिनियर सिटीजन नाशिकचा बदलता चेहरा बघितलेला आहात आणि प्रदूषणामुळे जे ॲलर्जिक त्रास होतो त्याला प्रामाणिकपणे सांगायचं तर ॲलोपॅथीमध्ये उपचार नाही. अशा रुग्णांना आम्ही प्रिव्हेन्शन एवढंच एक सांगतो की ज्याद्वारे प्रदूषित एरियामध्ये फेस मास्क वापरावा, व्हेकलमध्ये जाताना फेस मास्क वापरावा. त्याचबरोबर ॲलोपॅथीपेक्षासुद्धा दीर्घ श्वसन, प्राणायाम ह्या जे इतर उपचार पद्धती आहे की ज्याद्वारे तुमची स्वतःची प्रतिकारशक्ती तुम्ही वाढवू शकता, ते उपचार जास्त प्रमाणामध्ये आम्ही रेकमेंड करू शकतो. मला वाटतं याच वेळेला मी वसंतरावांच्या परवानगीने सिनियर सिटीजनला थोडंसं हिअरिंग एडबद्दल सुद्धा सांगू शकतो. सांगा ना. एक सामाजिक प्रश्न असा बराच वेळा होतो की माझ्याकडे कन्सल्टिंगमध्ये ग्रामीण भागातला एखादा मुलगा किंवा एका म्हातारा बाबाची सून येते की डॉक्टर साहेब बऱ्याच दिवसापर्यंत म्हाताऱ्याला काय ऐकू येत नाही, फार माझं डोकं खाते, काहीतरी 1000-1200 मशीन देऊन टाका
आणि याची कटकट मिटवा, असा साधारण तो सूर त्या माणसाचा असतो. इथले बरेच ज्येष्ठ सिनियर सिटीजन असल्यामुळे मला असं सांगावंसं वाटतं की जसं डॉक्टर पाटलांकडे किंवा नेत्रतज्ञाकडे आपण गेल्यानंतर डोळ्याचा नंबर काढताना जर डोळ्याचा नंबर 2 असेल तर 8 आणि 10 या नंबरचा चष्मा घेऊन उपयोग होत नाही, किंवा 8 आणि 10 नंबर असेल तर 1 आणि 2 कमी पॉवरचा चष्मा घेऊन उपयोग होत नाही. तसंच कानाचं यंत्र हे घेणं हे सुद्धा एक शास्त्र आहे. त्यामध्ये कानाचा नंबर आपण ऑडिओमेट्रीद्वारे काढतो, आणि जर तुम्हाला जर बहिरेपणा कमी प्रमाणामध्ये असेल तर कमी पॉवरचं मशीन चालू शकतं, जास्त प्रमाणामध्ये बहिरेपणा असेल तर जास्त पॉवरफुल मशीन घेणं आवश्यक असतं. हे जास्त सायंटिफिक आहे. बऱ्याच वेळेला वृद्ध माणसाच्या आग्रहाखातर मुलगा किंवा सून एखादं मशीन आणते, तो वृद्धगृहस्थ थोडे दिवस तर मशीन वापरतो आणि 15 दिवसांनी ते अडगळीत पडतं. हे टाळण्यासाठी ऑडिओग्राम करून मशीन वापरणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर ध्वनी प्रदूषणामुळे केवळ बहिरेपणा नाही तर कानाची नस वीक होऊन चक्कर येणे हे एक नवीन आजार सिनियर सिटीजनमध्ये जास्त प्रमाणामध्ये होतो. बऱ्याच वेळेला चक्कर येते म्हणजे काहीतरी ब्लड प्रेशरचा किंवा मेंदूचा त्रास आहे म्हणून आपण न्यूरोलॉजिस्ट किंवा फिजिशियनकडे जातो, पण ते बहिरेपणामुळे सुद्धा असू शकतो. आणि ती ऑडिओग्रामद्वारे लक्षात आल्यानंतर मेडिकल ट्रीटमेंटनी तो बहिरेपणा जर दुरुस्त केला तर पुढे येणारे त्रास, जो मिनियस डिसीज ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये वृद्ध माणसाला हँडिकॅप होतो, चक्कर येते, तर तो आपण टाळू शकतो. मला वाटतं ह्या नाशिक इंडस्ट्रियल झाल्यानंतरचे हे आलेले बाय प्रॉडक्ट्स म्हणून हे आजार सिनियर सिटीजनना फेस करावं लागतात, आणि त्याच्यावर अशा प्रकारे सायंटिफिक मार्ग आहे असे मी सुचवू शकतो. धन्यवाद. दुसरा डॉक्टर प्रश्न शांतीलाल दाढीवाल यांना आहे की फिट्स येतात म्हणजे नेमकं काय होतं आणि त्याच्यावर काही इलाज आहे का, आणि हा आजार अनुवंशिक आहे का? फिट्स येणं हे अनुवंशिक असू शकतं. साधारण एका पालकाला जर असलं तर त्यांची जर अशी 100 मुलं घेतली तर 10 ते 11 मुलांना असा फिटचा आजार होऊ शकतो. आणि फिटचा आजार जर सुरू झाला तर त्याचा व्यवस्थित रोग निदान करून मेंदूचा आलेख काढून किंवा वेगवेगळ्या कुठल्या कारणांनी होऊ शकतो, काही मेंदूज्वर आजारामुळे झाला आहे किंवा कुठल्या कारणाने झाला आहे त्याची योग्य तपासणी करून EEG करून, काही वेळेला मेंदूचा CT स्कॅन वगैरे अशी तपासणी करून त्याला योग्य उपचार केला तर फिटचा आजार पूर्णपणे जाऊ शकतो. शॉक देण्याची जी काही ट्रीटमेंट आहे असं विचारलं आहे की शॉक द्यायला न द्यायला काही कारणं आहेत का, म्हणजे कुठल्या पेशंटला शॉक द्यायचा नसतो आणि कुठल्या पेशंटला द्यायचा असतो? शॉकबद्दल बरेच जनमतात गैरसमज आहेत. बऱ्याच वेळा सिनेमात पण असं दाखवलं जातं की फार असं केलं आहे, मोठे लाल लाल दिवे लावलेत आणि 4 लोक पकडून धरतात आणि फार मोठ्या प्रमाणात झटका दिला आणि मग रुग्ण एकतर अजून वेडा झाला किंवा असं झालं. तर तसं हे सगळं चुकीचं आहे. जसं एखाद्या आजारासाठी कडूगोळी घेणं आवश्यक असतं तसं जर खूप मोठ्या प्रमाणात जर मानसिक आजार झाला, म्हणजे सिझोफ्रेनिया म्हणा, म्हणजे व्यक्तिमत्व दुभंगता किंवा मॅनिया की ज्याच्यात जास्त बडबड होतात, ते मला सगळं कळतं, मी सगळा हुशार आहेत, असे जे काही आजार होतात त्यांना जर लवकर कंट्रोलमध्ये करायचं असेल तर शॉक ट्रीटमेंट द्यायला लागते. आता शॉक ह्या शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे. ॲक्च्युली खरं ट्रीटमेंट म्हणजे ECT, इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी, आणि अशी करत असताना रुग्णांना प्रथम भूल दिली जाते. त्यामुळे रुग्णांना असं समजत नाही, इंजेक्शन टोचतं त्याच्यानंतर फक्त 80 ते 90 व्होल्ट असा करंट पास केला जातो आणि 0.3 ते 0.5 सेकंद म्हणजे 1 सेकंदापेक्षा पण कमी करंट पास केला जातो. पण त्याच्यानंतर एक 6 ते 8 इंजेक्शनचा असा जर कोर्स झाला किंवा शॉक ट्रीटमेंटचा जर कोर्स झाला तर रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि जी औषध उपचार जास्त दिवस करायला लागतात ते टाळता येतात. आता सगळ्या पेशंटला शॉक द्यायला लागतात का? नाही. जेव्हा जास्त आजार होतो त्याच वेळेला द्यायला लागतात. आता बऱ्याच वेळा चिंता आजार येतो किंवा उदासपणाचा आजार येतो, हा गोळ्या औषधांनी, काउन्सिलिंगनी किंवा रिलॅक्सेशन थेरपी करून सुद्धा बरा केला जातो. फक्त मेंदूमध्ये जर गाठ असेल, ट्यूमर असेल तर अशा रुग्णांना शॉक देता येत नाही. बाकी जर जास्त प्रमाणात मानसिक आरोग्याचा आजार झाला असेल तर रुग्णांना शॉक ट्रीटमेंट देता येते. त्याचा अपभ्रंश जास्त झाला आहे, लोकांच्या मनात भीती जास्त निर्माण झाली, पण उपचार पद्धती म्हणून ते फार चांगलं आहे. धन्यवाद डॉक्टर. मित्रांनो, खूप प्रश्न इथे आलेले आहेत आणि अनेक महत्त्वाचे विषय एड्स सारखे याच्यामध्ये चर्चेला आहेत. पण त्याच्या अगोदर एक दुसरा प्रश्न डॉक्टर जुनागडे यांना आहे की भावी आयुष्यामध्ये त्रास होऊ नये म्हणून
किती वयानंतर कोणकोणत्या तपासण्या करणं गरजेचं आहे? कारण डॉक्टर आले, पेशंट आला की ते 10-12 तपासण्या करायला लावतात, रक्त, लघवी काय वगैरे वगैरे वगैरे, आणि ते करणं कितपत गरजेचं आहे आणि किती किती वेळाने करायला पाहिजे असा प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे आपण बघतो की प्रत्येक वेळा जिथे कॅम्प होतात, शिबिरं भरतात, तिथे अबव 40 म्हणजे 40च्या वर चिंता 40 या सदराखाली टेस्ट केल्या जातात. तर हा जो प्रकार आहे चिंता 40 हा बरोबर आहे. आणि 40 नंतर ज्या टेस्ट करायच्या आहेत त्याच्यामध्ये आपले जे महत्त्वाचे इंद्रिय असतात, ऑर्गन्स म्हणतो आपण, तर त्यांच्या ज्या टेस्ट असतात त्या केल्या जातात. त्यात महत्त्वाची म्हणजे जनरल एक ब्लड टेस्ट असते सर्वसाधारणपणे. त्यात हिमोग्लोबिनचे प्रमाण, पांढऱ्या पेशीचे प्रमाण, तांबड्या पेशींचे प्रमाण, त्याला हिमोग्राम असं म्हणतात, ती एक जनरल सर्वसाधारण टेस्ट असते. आणि डायबिटीसचं प्रमाण हे बघितलं जातं, मधुमेहाची तपासणी केली जाते ते. आणि तिसरे म्हणजे चरबीचे प्रकार जे असतात, चरबीचे प्रमाण रक्तामधलं बघितलं जाते की त्या चरबीद्वारे हृदयरोग जे होतात, ते रक्तवाहिन्या ज्या ब्लॉक होतात त्यासाठी कोलेस्ट्रॉल आणि चरबीचे इतर प्रकार जे आहेत त्याला लिपिड प्रोफाईल असं म्हणतात, त्या सर्व टेस्ट करणं गरजेचं असतं. हे झाले 3 महत्त्वाचे ऑर्गनच्या टेस्ट. नंतर इतर त्याप्रमाणे सुद्धा लिव्हरच्या टेस्ट असतात, किडनीच्या टेस्ट असतात. तर ह्या सर्वसाधारणपणे जर त्या का ऑर्गनचा त्रास असेल, त्या इंद्रियाचा त्रास असेल, त्यावेळेला केल्या जातात किंवा डॉक्टर त्याप्रमाणे तुमच्या त्रास होतो त्याप्रमाणे त्या टेस्ट ॲडवाईज करतात. तर तशा ह्या ज्या टेस्ट आहेत ह्या 50च्या वर जर सर्वसाधारणपणे केल्या तर बरं. म्हणजे पेशंटला त्रास होत असेल तर त्याच्या काही तक्रार ज्या असतात त्या तक्रार सुरू व्हायच्या अगोदरच आपण जर तपासणी केली तर ते आपल्याला अगोदर त्याची सूचना मिळू शकते. त्यासाठी लिव्हरच्या काही टेस्ट असतात, कमीत कमी 2 ते 3 टेस्ट, त्याला बिलरुबिन आणि HGPT असं म्हणतात, आणि अल्कलाईन फॉस्फेटेज, अशा जर 2-3 टेस्ट केल्या तर लिव्हरची सर्वसाधारणपणे आपल्याला कल्पना येऊ शकते. तशाच किडनीच्या टेस्ट असतात, तर किडनीमध्ये ब्लड युरिया आणि क्रिएटिनिन ह्या ज्या टेस्ट असतात ह्या जर आपण केल्या तर किडनीचं कार्य कसं चाललं याची आपल्याला अगोदर सूचना मिळते. त्याचप्रमाणे इतर बऱ्याच ऑर्गनच्या टेस्ट असतात, हाडांसाठी टेस्ट असतात. तर ह्या टेस्ट ज्या असतात ह्या 50च्या आसपास केल्या केव्हाही चांगल्या. डॉक्टर, दुसरा प्रश्न आहे की रक्ताची बाटली द्यायची असेल तर काय काय काळजी घ्यायला पाहिजे? पेशंटला जर रक्ताची बाटली भरायची असेल तर काय खास काळजी घ्यायला पाहिजे? जेव्हा आपण पेशंटला रक्त द्यायची गरज असते त्यावेळेला रक्तपेढीतून ज्या सर्व चाचण्या जरुरी असतात त्या सर्व प्रकारच्या केल्या जातात, त्याशिवाय रक्त दिलं जात नाहीत. मुख्य म्हणजे सर्व हल्लीच्या ज्यात जे महाभयंकर एड्स म्हणतो आपण, ते HIV टेस्ट जी असते ती कंपल्सरी आहे आणि ती प्रत्येक पेढीमध्ये केली जाते. तसेच एक हेपॅटायटिस B म्हणजे तो जॉन्डिस जो होतो ते हेपॅटायटिस B, त्यामुळे तो रक्तातून पेशंटला येऊ शकतो. ती हेपॅटायटिस Bची पण टेस्ट, त्याला ऑस्ट्रेलिया अँटीजन असंही म्हणतात, ती टेस्ट केली जाते. तसंच VDRL जे म्हणजे गुप्तरोग असतात त्यासाठी ती एक टेस्ट असते VDRL. ह्या ज्या टेस्ट आहेत ह्या 3 टेस्ट सर्वसाधारणपणे प्रत्येक रक्तपेढीमध्ये केले जातात आणि त्याच्यानंतरच हे ब्लड दिलं जातं. ह्या ज्या 3 टेस्ट आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर बऱ्याचशा टेस्ट करायच्या असतात पण त्या करणं फार खर्चिक असतं. त्याला हेपॅटायटिस C म्हणतात. तर हेपॅटायटिस म्हणजे एक जॉन्डिसचा एक प्रकार असतो. तर हेपॅटायटिस C सुद्धा आता कंपल्सरी करणार आहे सरकार. तर पण त्याच्यामुळे रक्ताची किंमत वाढेल, पण सध्या तरी ते कंपल्शन आलेलं नाही आहे. धन्यवाद. ऑपरेशन करण्याच्या अगोदर ज्या काही टेस्ट केल्या जातात त्याच्यासाठी भूलरोग तज्ज्ञाचं काहीतरी खास हे असतं की ह्या टेस्ट करायलाच पाहिजे. तेव्हा भूलरोग तज्ज्ञाला प्रश्न आहे की भूलशास्त्रामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये काय बदल झाला आहे आणि विविध आजार असताना भूल देण्यात कुठल्या अडचणी येऊ शकतात, त्याच्याबद्दल डॉक्टर विवेक काकतकर हे उत्तर देतील. गेल्या 25 वर्षामध्ये भूलशास्त्रामध्ये खूपच प्रचंड प्रमाणात बदल झाले आहेत. म्हणजे नवजात अर्भकं त्यांच्यापासून सुरुवात करून अत्यंत वयस्कर गृहस्थांना 25 वर्षापूर्वी भूल देताना आपल्याला अत्यंत भीती वाटत असे. शक्यतो आपण ती ऑपरेशन टाळण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर ब्लड प्रेशर, डायबिटीस, हार्ट अटॅक किंवा दमा अशा पद्धतीच्या आजारांना पूर्वी भूल देणं हे अत्यंत असुरक्षित होतं काही प्रमाणामध्ये. गेल्या 25 वर्षामध्ये 3 मुद्द्यांचा आपल्याला विचार करता येईल. एक तर नवनवीन भूल द्यायची औषधं उपलब्ध झाली आहेत ज्याच्यामुळे हृदयाची गती किंवा ब्लड प्रेशरचं कमी जास्त होणारं प्रमाण याच्यावर बऱ्यापैकी आपल्याला नियंत्रण ठेवता येतं. नंतर एपिड्युरल ॲनेस्थीशिया म्हणून एक नवीन तंत्र गेल्या 25 वर्षामध्ये जास्त पॉप्युलर झालं आहे. या तंत्राचा वापर अस्थमा
किंवा ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक आलेले लोक, अशा सर्व पद्धतीचे आजार असलेल्या लोकांना जास्तीत जास्त सुरक्षित अशा पद्धतीचं हे भूल देण्याचं तंत्र आहे. आणि तिसरी महत्त्वाची घटना जी गेल्या 25 वर्षात झालेली आहे ती म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे मॉनिटर्स हे आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. ज्या गोष्टी 25 वर्षापूर्वी कदाचित आपण त्याची कल्पनाही केली नव्हती, अशा पद्धतीचे मॉनिटर्स म्हणजे प्रत्येक क्षणागणिक आपल्याला ऑक्सिजनचं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण दाखवणारी यंत्र, आपला कार्डिओग्राम दिसणारे जे मशीन आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्या ऑपरेशन थिएटर्समध्ये उपलब्ध असतात. 25 वर्षापूर्वी जेव्हा नाशिकमध्ये मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा भूल देण्यासाठी बॉईल्स मशीन म्हणून जे बेसिक एक मशीन लागतं ते जवळजवळ इथं अस्तित्वात नव्हतं. आणि 25 वर्षामध्ये परिस्थिती खूपच बदलली आहे. आज प्रॅक्टिकली प्रत्येक हॉस्पिटलमध्ये हे मशीन उपलब्ध आहे, ज्याच्यामुळे सर्व पेशंटना आपण ऑक्सिजन आणि नायट्रस ऑक्साईड अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन देऊन अनेक अडचणी असलेले जे पेशंट असतील, अगदी वयाची 94 किंवा 98 वर्षापर्यंतच्या, की ज्या वयामध्ये नॅचरली हार्ट अटॅक, डायबिटीस अशा पद्धतीचे सर्व प्रॉब्लेम्स असतात, अशा पद्धतीची 3-3 तासाची ऑपरेशन आपण भूल देऊन सुरक्षित पार पाडू शकतो. त्याचबरोबर अजून एक बदललेला कन्सेप्ट म्हणजे पूर्वी पेशंट बाहेर काढला की नंतर तो ओरडत असे, प्रचंड दुखणं त्याला होत असे, तर या गोष्टीसुद्धा नंतरचं दुखणं कमी करण्यासाठी हे जे एपिड्युरल म्हणून जे तंत्र आलेलं आहे त्यांनी साधारण 48 ते 72 तास तो कॅथेटर ठेवून तुम्ही त्यांना या वेदनेपासून पूर्णतः मुक्तता देऊ शकता. आणि हेच तंत्र प्रसूतीसुद्धा वेदनामुक्त व्हावी याच्यासाठी वापरलं जातं. अशा या गेल्या 25 वर्षामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत, ज्याच्यामुळं हे भूल देणं हे पूर्वीपेक्षा खूपच जास्त सुरक्षित झालेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. एक सद्य परिस्थितीत शारीरिक रोगात जसा एड्स आहे तसा मानसिक तणाव, स्ट्रेस फॅक्टर जनमानसात वाढत आहे. आणि डॉक्टर घाटगेंना प्रश्न आहे हा की तुम्ही निरामय नाशिक याचा काहीतरी प्रचार करताय, तेव्हा हे जे काही मानसिक तणाव, निरामय नाशिक, मनाचं आरोग्य, काय आरोग्य म्हणजे तरी काय याची तरी आम्हाला एकदा व्याख्या आपण या ठिकाणी सांगावी आणि आपली जी काही कल्पना आहे निरामय नाशिकची ती इथे विशद करावी. सर्वेपि सुखिनः सन्तु. सर्वप्रथम आम्हा डॉक्टर मंडळीच्या वतीनं आपणा सर्वांना निरोगी सुख शांतीचं आरोग्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि हा एक प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम वसंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून आयोजित केला त्याबद्दल आम्ही डॉक्टर मंडळी आपले ऋण व्यक्त करतो. आपण हे आरोग्य किंवा हे शब्द आपण नेहमी वापरत असतो आणि आरोग्य किंवा जीवन हे शब्द आपण सगळे जे आपण आजार बघतो, आजार, व्याधी, रोग इत्यादी शब्द जे आहेत ते आपण कुठल्या तरी अवयवाशी संबंधित असे शब्द असतात. म्हणजे मणक्याचा असेल, पोटाचा असेल, मेंदूचा असेल किंवा हृदयाचा असेल. पण हे जेव्हा आजार होतात, फक्त शरीराचे आजार जर झालेत तर आणि हे सगळ्या मशीन जर उपलब्ध झाल्यात तर माणूस सुखी होणार आहे का? किंवा हे जे शरीर आपण जे म्हणतो की शरीररूप हे यंत्र आहे आणि हे शरीराचं यंत्र, त्याची आपण कल्पना करू की एक वाहन आहे, 4 चाकी आहे आणि शरीराचं हे वाहन आहे आणि हे वाहनाला जर कोणी चालवणारं नसेल ते वाहन चालेल का? त्यामुळे हे जे वाहनाचे आजार आहेत ते शरीराचे आजार नक्कीच आहेत, पण त्या वाहन चालवणारा कोणतरी एखादा ड्रायव्हर लागतो आणि तो स्किल ड्रायव्हर लागतो आणि तो ड्रायव्हर खऱ्या अर्थाने मनाच्या रूपाने येतो. मग वाहन जरी सुदृढ असेल, त्याला कुठल्याही प्रकारचा आजार नसेल तरी वाहन चालणार नाही. त्यामुळे कोणीतरी एक मनाच्या रूपाने एक ड्रायव्हर लागतो. आणि बऱ्याच वेळा शरीराचे आरोग्य, शरीराचा आजार जरी असेल तर मन काय व्यथित होत नाही, पण जर मन व्यथित झालं तर शरीराचे आजार यायला लागतात. ह्या दोन एकत्र असणाऱ्या गोष्टी आहेत. मग शरीर आणि मन ह्या दोन एकत्र गोष्टी आहेत, ह्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा खऱ्या अर्थाने जीवनाचा प्रवास सुरू होतो. तर हे जे आपण मनाचे आजार असे म्हणतो की आपण आता नेहमी ऐकतो की एक सायकोसोमॅटिक आजार नावाचा प्रकार ऐकतो की ज्याला स्ट्रेस किंवा सायकोसोमॅटिक म्हणतो. सायकोसोमॅटिकचा अर्थ असा की सायकी आणि सोमॅटिक, सायक म्हणजे मन आणि सोमॅटिक म्हणजे शरीर. म्हणजे मनाचा जो काही शरीरावर परिणाम होतो तो सायकोसोमॅटिक. मग बऱ्याच वेळा आपण ऐकतो की बऱ्याच आजारांना औषधांची गरज लागत नाही
तर कदाचित ते 50% असेल किंवा 60% असेल. काही वेळा औषधं न घेता बरेचसे आजार बरे होतात. ते आजार येतात कुठून? मग ते बऱ्याच वेळा मनाचे असे आजार असतात. आणि जेव्हा आपण आरोग्याची व्याख्या करतो किंवा WHO ने आरोग्याची व्याख्या केली आहे, त्यांनी फक्त शरीराची व्याख्या अशी केली नाही. त्यांनी आरोग्य मांडताना त्यांनी 4 कल्पना अशा मांडल्या आहेत की एक शारीरिक आरोग्य आहे, त्याशिवाय एक मानसिक आरोग्य आहे की जे सायकोलॉजिकल हेल्थ म्हणतात किंवा माइंड, त्याबरोबर एक सोशल किंवा सामाजिक आरोग्य आहेत. जरी आपलं सगळं शरीर आणि सायकी किंवा शरीर आणि मन जरी चांगलं असेल आणि समाजाचं आरोग्य जर बिघडलं असेल किंवा आपलं घर चांगलं आहे, आपल्या घरातली सगळी सुव्यवस्था आहे, पण शेजारी जर सुव्यवस्था नसेल की तो आजार तो कळत न कळत ते आपल्या अंगावर हे दुखणं येतं, कारण त्यांनी आपण व्यथित होतो. म्हणजे सामाजिक आरोग्य किंवा तेव्हा समाज पण निरोगी राहिला पाहिजेत. आणि लेटेस्ट त्याने एक आध्यात्मिक आरोग्य म्हणून, कारण ह्या सगळ्यांच्या वरती कंट्रोल करणारं कोणतरी एक आध्यात्मिक आरोग्य आहे. आणि हे 4ही गोष्टी जर सुसंवादामध्ये जर असेल तर खऱ्या अर्थाने माणूस हा निरोगी राहू शकेल. म्हणून बऱ्याच वेळी आपण याचा विचार करत नाही, पण मनाचे आरोग्य हे तेवढेच महत्त्वाचे असे आहेत. हा विषय तसा मोठा आहे की हा शेवटी हे सगळं हे मानायचं कसं किंवा मेंटेन कसं करायचं, कारण शरीराला आपण मेंटेन करण्याकरता आहार लागतो, कारण ते चाललं पाहिजे, भोजन लागतं, त्याला विहार पण लागतो, व्यायाम लागतो, कारण ते सगळे पार्ट्स आहेत. त्याला जर व्यायाम जर नसेल ते एक दिवस जंगून जायला लागेल. त्याचप्रमाणे चांगल्या विचाराची गरज लागते आणि आचरणाची गरज लागते. त्याचप्रमाणे मनाला सुद्धा अशा प्रकारचे आहार लागतात, ते वेगळ्या प्रकारचे आहार लागतात. हे भोजन त्याला चालत नाहीत. त्याला कुठेतरी ध्यान साधना किंवा मेडिटेशनची गरज असते की त्यामुळे तुम्ही ते कॉन्सन्ट्रेशन करू शकतात आणि पर्यायाने शरीरावर तुम्ही ताबा मिळवू शकतात. आणि मनाच्या वरती काही कल्पना आहेत त्या विस्तारात जात नाहीत. तर अशा प्रकारचं एक सर्वांगीण आरोग्य याची एक कल्पना आहे आणि ते आपल्या हातामध्ये. कारण ह्या 2 जीवन जगत असताना, कारण हे सगळं इतकी मोठी देणगी आपल्याला मिळालेली आहे मानवी जीवनाची, पण त्या मानवी जीवनाच्या 2 टोकं आपल्याला काही करता येत नाही. काही जन्म आपल्या हातामध्ये नसतो आणि जाणं हे नक्की असतं, ते अटळ असतं. तर ह्या 2 टोकामधला जो प्रवास असतो तो किती प्रवास आहे कोणालाही माहीत नाही, पण हा जो प्रवास आहे तो सुखकर करून घेणं फक्त आपल्या हातामध्ये असतं. फक्त त्याचं थोडंसं चिंतन करणं गरजेचं असतं. त्याकरता शरीराला काय फारशा गोष्टी लागत नाहीत, पण त्या काही वेळा त्याचा आपण दुरुपयोग होतो आणि शरीर स्वास्थ्य आणि मन स्वास्थ्य बिघडतं. धन्यवाद डॉक्टर. आपलं सरकार नेहमी सांगत असतं की हेल्थ फॉर ऑल बाय 2000 AD. आता हे 2000 तर होऊन गेलं, पण हेल्थ काही अजून सगळ्यांना मिळालेली असं दिसत नाही. तेव्हा याच्याबद्दल शासनाचं काय मत आहे? आणि त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे डॉक्टर वानखेडे यांना की एड्स प्रिव्हेन्शन, एड्स हा महाभयंकर रोग आपल्या समाजात झाला आणि त्याच्यासाठी आपलं सरकार हे काय करतं आहे, हा यांचा शेवटचा प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर आपला एक TV जसा क्विक राऊंड होतो, एक अर्धा मिनिटात उत्तर द्यायचं. मी फक्त प्रश्न वाचेल, अर्धा मिनिटात ज्याला पाहिजे त्याने उत्तर द्यायचे. सगळे माईक जाऊन तयार राहतील आणि 10 मिनिटात आपल्याला हा कार्यक्रम आता संपवायचा आहे. तेव्हा डॉक्टर वानखेडे एड्स आणि हेल्थ फॉर ऑल बाय 2000 याच्याबद्दल त्यांचं मत सांगतील. आता वसंतरावांनी वेळ फार कमी दिलेला आहे, विषय मोठा आहे, तरीसुद्धा मी सुरुवातीला एड्सबद्दल बोलीन, कारण तो मला वाटतं लोकांच्या मनात सध्या ज्वलंत असलेला असा एक प्रश्न आहे. एड्स हा कशामुळे होतो? तर सुरुवातीलाच सांगायला पाहिजे की एड्स हा HIV नावाच्या व्हायरसमुळे होणारा आजार आहे. HIV व्हायरस म्हणजे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. हा एक विषाणू आहे, व्हायरस आहे, ज्याने हा आजार आपल्या माणसांना होतो. एड्स ह्या आजारावर अजून तरी कुठल्याही शास्त्रामध्ये औषध सापडलेलं नाही. त्यामुळे एकदा हा आजार झाल्यानंतर त्याला बरा करता येत नाही. याच्यावर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची हा आजार टाळण्यासाठी किंवा आजार होऊच नाही म्हणून कुठल्याही प्रकारची लस आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे हा आजार होऊच नाही म्हणून आपल्याला सर्वांना प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी हा आजार कसा होतो हे याची माहिती करून घेणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण अशी माहिती झाली तरच आपण तो टाळू शकू किंवा आपल्याला होऊ नये म्हणून आपण त्या दृष्टीने पावलं उचलू शकू. साधारणपणे हा आजार जो आहे हा 3 प्रकारे माणसाला होऊ शकतो. त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा आणि ज्याने साधारणपणे 90% जास्त ह्या आजाराचा जो प्रसार होतो तो म्हणजे यौन संबंधाने किंवा ज्याला आपण शारीरिक संबंध म्हणतो. एखाद्या स्त्रीचं
अनेक पुरुषांशी जर संबंध आला किंवा एखाद्या पुरुषाचा जर अनेक स्त्रियांबरोबर संबंध आला तर हा आजार होण्याची शक्यता खूप असते. कारण मी सुरुवातीला जे सांगितलं, हे व्हायरसेस जे आहेत हे वीर्यामध्ये, योनिस्रावामध्ये आणि इतर आपल्या शरीरामधले जे स्राव आहेत त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. आणि जेव्हा असा अनप्रोटेक्टेड किंवा निरोध न वापरता किंवा कुठल्याही प्रकारचं संरक्षण न घेता जर संभोग केला तर हे व्हायरस त्या दूषित व्यक्तीकडनं निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतात. म्हणून या मार्गाने जवळजवळ 90% जास्त या एड्सचा जो प्रसार आहे तो या मार्गाने होतो. त्यामुळे साहजिकच आपल्याला हा आजार सहज टाळता येईल जर एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री आपल्या जोडीदाराबरोबर एकनिष्ठ राहिली किंवा आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे जर श्रीरामाप्रमाणे आपण एक पत्नीव्रत जर पाळलं तर हा आजार होण्याची शक्यता नसते. दुसरी गोष्ट म्हणजे HIV दूषित माता जर असेल किंवा एड्स झालेली माता जर असेल तर तिला होणारं मूल जे आहे ते देखील जन्मतःच HIV बाधित असण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्या स्त्रीला माहिती आहे की आपल्याला ही बाधा झालेली आहे HIV किंवा एड्सची बाधा झालेली आहे, तिने जर त्या स्त्रीने आपल्याला मूल होऊ दिलं नाही तर तिला होणारं बालक एड्सग्रस्त असण्याची जी शक्यता आहे ती टाळता येते. तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे आपल्या याच्यामध्ये एड्स होण्याचं समाजामध्ये ते म्हणजे जर दूषित रक्त घेण्याची जर एखादा दिलं गेलं दूषित रक्त, कारण याचे व्हायरस जे आहेत ते रक्तपेशीमध्ये राहतात, पांढऱ्या रक्तपेशीमध्ये, आणि असं टेस्ट न केलेलं रक्त किंवा ज्याच्या टेस्टिंग पूर्ण केलेलं नाही आहेत, घाईघाईमध्ये आपण जर रक्त दिलं एखाद्या आजारी माणसाला किंवा ॲक्सिडेंट झाल्यानंतर वगैरे तर अशा प्रकारे देखील एड्स होण्याची शक्यता असते. म्हणून सुरुवातीला मला वाटतं पॅथॉलॉजिस्टच्या प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलं की रक्त घेताना त्याच्या संपूर्ण चाचण्या केलेल्या आहेत किंवा नाही याची खात्री केल्यानंतरच ते रक्त रुग्णास द्यावे. जर सिनेमात दाखवल्याप्रमाणे रक्त काढून ताबडतोब जर आपण त्या रुग्णाला दिलं तर ते टेस्ट न केलेलं रक्त दिल्यामुळे देखील एड्स होण्याची किंवा HIV बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे याच्यावर कुठल्याही प्रकारची लस नाही, कुठल्याही प्रकारचा उपचार नाही. त्यामुळे एकदा जर आपल्याला कळलं की या प्रकारे एड्सचा आजार होऊ शकतो तर आपल्याला तो आजार सहज टाळता येईल आणि मग मात्र आपल्याला त्याच्यापासून कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याचं कारण नाही. कारण एड्स झाल्यानंतर मरण हे अटळ आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा उपचार नाही. त्यामुळे प्रत्येकाने ही काळजी घेतली पाहिजे की आपल्याला स्वतःला तसेच आपल्या जोडीदाराला एड्स होणार नाही याची काळजी आपण स्वतः घ्यायची आहे. दुसरा प्रश्न जो होता याच्यामध्ये तो हेल्थ फॉर ऑल किंवा सर्वांसाठी आरोग्य, असं आपण 2000 सालापर्यंत सर्वांना आरोग्य पुरवण्याची हमी किंवा एक प्रकारची प्रतिज्ञा आपण केली होती. 1978 साली अल्मा-अटा येथे एक जी परिषद झाली जागतिक आरोग्य संघटनेची, त्यामध्ये काही उद्दिष्ट आपण ठरवली होती की 2000 सालापर्यंत आपण काही उद्दिष्ट गाठायची आहेत आणि अशा रीतीने डॉक्टर घाडगे यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांना निरामय जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने काही पावलं जी उचलली होती त्यामध्ये काही प्रमाणात आपण यश मिळवलं, काही याच्यात आपल्याला अजून पाहिजे तेवढं यश मिळालेलं नाही. आणि काही जे आपण उद्दिष्ट ठरवली होती सर्वांसाठी आरोग्य या सदराखाली, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे होतं की बालमृत्यूचं प्रमाण जे आहे, इन्फंट मॉर्टॅलिटी, जी साधारणपणे 1977 साली आपल्याकडे 135 होती दर 1000 बालकांमागे, ती आपण साधारणपणे 50च्या आत आणावी असं आपलं उद्दिष्ट आपण ठरवलं होतं. आणि यामध्ये आपण बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालेलो आहोत. बऱ्याच प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये लसीकरण करून आणि बालमृत्यूचं प्रमाण आपण जवळजवळ आता 60पर्यंत खाली आणलेलं आहे. दुसरं जे होतं ते आपलं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणं आणि जन्मदर जो आहे तो 21पर्यंत खाली आणणं. नाशिक जिल्ह्यापुरतं जर बोलायचं म्हटलं तर आज आपला जन्मदर 22.5 किंवा 22.7 इतका कमी आपण आणलेला आहे गेल्या 20 वर्षामध्ये 33 वरून. त्यामुळे काही प्रमाणामध्ये आपण 100% जरी नाही तरी 90% त्यामध्ये आपण यश मिळवलेलं आहे 2000 सालापर्यंत. तिसरं जे होतं सर्वांसाठी आरोग्य या सदराखाली की सर्वांना स्वच्छ आणि निर्मळ पाणी पुरवठा करणे की ज्याने आपल्याला बरेचसे आजार टाळता येतील. या उद्दिष्टात मात्र अजून वेगवेगळ्या कारणांमुळे आपण
यशस्वी अजून ठरलेलं नाही. त्या दृष्टीने प्रयत्न जरी चालू असला तरी सर्वांना निर्मळ पाणी पुरवणं किंवा जंतुविरहित पाणी पुरवठा करणं हे काय अजून शासनाला किंवा कोणालाही शक्य झालेलं नाही. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. तिसरं जे होतं ते माता मृत्यूचं प्रमाण कमी करणं, की जेणेकरून लोकांना बाळंतपणात जे स्त्रियांचे मृत्यू होतात त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करणं, त्यांच्या तपासण्या करणं स्त्रियांच्या, आणि माता मृत्यूचं प्रमाण कमी करणं. वेगळ्या शास्त्रात ज्या प्रगती झाल्या आहेत त्यांचा अवलंब करून अशा प्रकारे सर्वांसाठी आरोग्यामध्ये जे 5-6 उद्दिष्ट आपण ठेवली होती त्या उद्दिष्टांचा 100% जरी पूर्ती आपण करू शकलो नसलो तरी त्याच्या बऱ्याचशा प्रमाणात आपण जवळपास पोहोचलेलो आहोत. आणि आपली जी उद्दिष्ट आपल्याला गाठायची त्याचं मुदत आपण थोडीशी वाढवून साधारणपणे सर्वांसाठी ही जी उद्दिष्ट ठरवून दिलेली आरोग्यासाठी ती साधारणपणे 2010 साली आपण गाठू असा विश्वास मी व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. एक 5-7 प्रश्न आहे. प्रत्येकाला ज्याला उत्तर द्यायचं असेल ते डॉक्टर तज्ज्ञ या ठिकाणी उत्तर देऊ शकतात, पण फास्ट, अर्धा मिनिट, जास्त नाही. माईक घेऊन तयार राहा. पूर्वी निरोगी असणारी एखादी व्यक्ती टायफॉईड विषमज्वरामुळे दगावू शकते काय? नसल्यास त्यातून कोणते आजार उद्भवून रुग्ण दगावण्याची शक्यता असते? टायफॉईडमध्ये 2 आजार होऊ शकतात. टायफॉईडमध्ये एक तर हृदयालाही सूज येऊ शकते आणि दुसरं आतड्यालाही सूज येते. आतड्याला सूज आली आणि आतड्याला जर भोग पडलं तर आतमध्ये पोटामध्ये पू तयार होतो आणि पेशंटचा रुग्ण दगावू शकतो. त्यासाठी टायफॉईड विषमज्वराची ट्रीटमेंट योग्य घेणं हे गरजेचं आहे. कोणी उत्तर दिलं नाही तर मी उत्तर देईल असं असं ठरलं आहे. दुसरा प्रश्न आहे, कमी शारीरिक श्रम करणाऱ्यांनी चरबी कमी कशी करावी? धर्माधिकारी. हृदयविकारामध्ये आनुवंशिकतेचे प्रमाण स्त्री पुरुषांमध्ये किती आहे? फास्ट. ज्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव आहे त्यांना चरबी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डायटिंग करणं. आपल्या खाण्यामध्ये तूप आणि तेलाचं प्रमाण कमी करणं. चांगलं तूप कुठलंच नसतं. आपला समज असतो की गाईचं तूप चांगलं शरीरासाठी, तर तसं नाही आहे. तूप सगळ्याच प्रकारचे वाईट असतात. तेल, करडईचं तेल वापरणं आणि बाकीसुद्धा गोड खाणं कमी करणं, हिरवा भाजीपाला जास्त खाणं यानेसुद्धा शरीरातलं चरबीचं प्रमाण कमी होऊ शकतं. आणि हृदयरोगामध्ये आनुवंशिकतेचं प्रमाण नक्कीच आहे. आणि ज्या व्यक्तींच्या वडिलांचे किंवा आईचं मृत्यू हृदयरोगाने वयाच्या 55व्या वर्षीच्या आत झाला असेल त्यांच्यामध्ये हा हृदयरोग उद्भवण्याची शक्यता खूपच जास्त असते. धन्यवाद. एक अनामिका म्हणून प्रश्न आहे. वय वर्ष 55, 4-5 वर्षापासून हाय बीपीचा त्रास आहे. जीव अधूनमधून घाबरावतो. तेव्हा ती अटेनची 0.25ची गोळी चालू आहे, तर त्याच्यावर अजून काय करायला पाहिजे? ब्लड प्रेशर चेक करणे आणि ते रेग्युलरली चेक करून गोळ्या त्याचा कमी जास्त करणे हा त्यातला अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. कारण हाय ब्लड प्रेशर हा मोस्ट अंडर ट्रीटेड डिसीज इन द वर्ल्ड आहे सध्याच्या याच्यामध्ये. जर तुमच्या गाडीच्या टायरचं प्रेशर तुम्ही जास्त वेळा चेक केलं तर तुमच्या आयुष्यापेक्षा गाडीच्या टायरचं आयुष्य वाढेल आणि तुमचं आयुष्य कमी होईल. कारण तुमचं ब्लड प्रेशर चेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ब्लड प्रेशर चेक करून त्याची ट्रीटमेंटसुद्धा खूप सोपी असते. 1 किंवा 2 गोळ्यांवरती कंट्रोल करता येतं. आणि 40च्या आतमध्ये सुद्धा तो ब्लड प्रेशरचा त्रास असू शकतो, पण 40च्या नंतर अगदी कंपल्सरीली जसं आपण डायबिटीस करता चेक करतो तसं ब्लड प्रेशर चेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. धन्यवाद डॉक्टर ठाकर. दुसरा प्रश्न आहे, तळपायापासून बधिरता असेल तर कशामुळे उपाय आहे का? आणि उन्हाळ्या व्यतिरिक्त इतर ऋतूत सुद्धा घामाचे प्रमाण जास्त आहे, याच्यावर उपाय सांगावा. तळपायापासून बधिरता असेल तर त्याच्यावर उपाय काय, कशामुळे? तळपायापासून बधिरता म्हणजे हा नसांचा आजार असतो आणि त्यांना ते याचा डायबिटीस आणि याच्यामध्ये शक्यता जास्त असते. आणि अनेक प्रकारचे याचे मज्जारधूचे आणि याचे आजारसुद्धा त्याच्यात असू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यामुळे किंवा याच्यामुळेच असा तो आजार येतो असं काहीच नाही. जळवात वगैरे आपण म्हणतो हे मराठी शब्द आहेत की त्याचा याच्याशी काही संबंध नाही, पण जे तुम्ही विचारलं याच्यावरून तो अनेक मोठ्या आजारामुळे सुद्धा असू शकतात. ओझोनचा लेअर हा कमी झालेला आहे आणि त्यासाठी त्याच्यामुळे काय धोका उद्भवू शकतो? डॉक्टर नगरकर. ओझोन लेअर हे एक प्रोटेक्टिव्ह लेअर होतं. त्यामुळे सूर्यापासून येणाऱ्या ज्या किरणा होत्या पृथ्वीवरती त्यांच्यासाठी एक प्रोटेक्शन, एक बॅरियर होतं. वाढत्या प्रदूषणामुळे आणि बऱ्याचशा कारणांमुळे हे ओझोन लेअर कमी होत चाललं आहे, ज्याच्या मानवी शरीरावरती निश्चित असर होतो. एक तर जे उष्णता वाढत चालली त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. कॅन्सरचं प्रमाणसुद्धा ओझोन लेअर कमी झाल्यामुळे वाढत चाललं आहे. कारण ज्या अल्ट्राव्हायोलेट रेज येत आहेत त्या बीटा रेज ह्या जास्त येतात, त्याच्यामुळे चमडीचं जे कॅन्सरचं प्रमाण आहे ते निश्चित वाढत चाललेलं आहे. धन्यवाद.
एक प्रश्न असा आहे की माझा मुलगा 13 वर्षाचा आहे, त्याला फिट येते, त्या 5 वर्षाचा कोर्स पूर्ण झाला आहे, थोडा हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तो अशक्त आहे, अशा मुलाला अंगाने भरण्यासाठी त्याला काय करावे लागेल? त्याची चांगली देखभाल घ्यावी लागेल, त्याला जरा चांगलं खाणं पिणं हे द्यावं लागेल, तर ते अंगाने भरेल, नाहीतर तो भरणार नाही. दुसरा प्रश्न आहे, MC पिरियडमध्ये पोट फार दुखते, तसेच कंबर हातपाय फार दुखतात, त्यावर उपाय काय? गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर बेदमुथा. आधी वय किती त्याच्यामध्ये काही लिहिलेलं नाही आहे, परंतु जर वय कमी असेल 20-25च्या दरम्यान असेल तर त्याला त्याची एकदा फक्त त्याला कधी अँटीस्पॅझमोडिक गोळ्या वगैरे दिला तरी फरक पडून जाईल. पण वय जास्त असेल किंवा अजून त्यांना मूलबाळ झालेलं नसेल आणि त्या लोकांना जर हा त्रास होत असेल तर त्यासाठी मात्र त्यांना संपूर्णपणे तपासणी करून घ्यावी लागेल. एखादी एंडोमेट्रियोसिस किंवा जेनेटिक ट्युबरक्युलोसिस किंवा असा काही आजार आहे का एकदा खात्री करून त्याप्रमाणे त्या अनुषंगाने त्याचा उपचार करावा लागतील. प्रश्न असा आहे की माझी मुलगी मतिमंद आहे, ती प्रबोधिनी शाळेत जाते, तर तिला स्वयंपाक वगैरे थोडासा करता येत नाही, तर तिचा IQ वाढवायचा आहे, इंटेलिजंट कोशंट वाढवायचा आहे, तर त्यासाठी काय करावं लागेल? डॉक्टर खोपीकर. पहिली गोष्ट, एक सत्य आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की माणसाचा IQ कुठल्याही प्रयत्नांनी वाढवता येत नाही. तो त्याचा स्वभाव धर्म आहे, गुणधर्म आहे, तो तसाच राहतो. पण दुसरंही एक सत्य आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे की प्रयत्ने वाळूचे कणरगडिता तेलही गळे. तर मतिमंद मुलांना देखील आपण स्किल्स ट्रेनिंग ज्याला म्हणतो ते देऊन त्यांना अशक्यातल्या अशक्य गोष्टी आपण करायला शिकवू शकतो. त्याला फक्त जास्त पेशन्स लागतो, मनात खूप इच्छा लागते आणि मार्गदर्शन करणारे, सहानुभूती दाखवणारे चांगले डॉक्टर लागतात. धन्यवाद. शेवटचा प्रश्न आहे, जगामध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण फार वाढलेले आहे, भ्रष्टाचाराचे रुग्णही फार वाढलेले आहे, तेव्हा वैद्यकीय क्षेत्रातून त्यास प्रतिबंध करता येईल का? सगळ्यांना ओपन आहे प्रश्न हा, कोणी उत्तर द्यायचं? वैद्यकीय क्षेत्रातला भ्रष्टाचार हा आपल्या समाजातल्या भ्रष्टाचाराला समांतर चाललेला आहे. पण एक गोष्ट खरी की भ्रष्टाचार जरी असला तरी चांगल्या माणसांची समाजात नेहमीच जागा असते. तसेच वैद्यक क्षेत्रातही चांगले डॉक्टर हे नेहमीच राहतील. आपण शोधलेत तर आपल्याला ते जरूर सापडतील. कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये रुग्ण हा कंझ्युमर धरलेला आहे आणि रुग्णाला जर सेवा चांगली मिळाली नाही तर त्याला कोर्टामध्ये जाता येतं, त्याचं कॉम्पेन्सेशन मागता येतं. याच्याबद्दल डॉक्टरांचं काय मत आहे? डॉक्टर ठकार साहेब आणि डॉक्टर प्रकाश जोशी हे दोघंजण या CPI बद्दल बोलतील. कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये आपल्या जेवढं कन्झ्युमर जेवढा जास्त जागृत आहे किंवा ग्राहक जेवढा जास्त जागृत पाहिजे तेवढं चांगलंच असतं. पण असा त्याच्यावरती त्याचा गैरफायदा पण व्हायला नको आणि म्हणून पूर्वी कसं होतं की डॉक्टरवरती एक श्रद्धा होती, तर ती जरा अंधश्रद्धा जास्त होती. अंधश्रद्धाकडून तुम्ही श्रद्धा ठेवली तर त्या डॉक्टरनी पण तेवढाच मान ठेवला पाहिजे आणि त्याला पूर्ण विश्वासात घेऊन जर व्यवस्थित त्याच्या आजारासंबंधी माहिती करून दिली तर हा कॉन्फ्लिक्ट व्हायचं काहीच कारण नसतं. जो पेशंट सिरियस आहे तो सिरियस आलेला पेशंट तुम्ही त्याच्या नातेवाईकांना जर व्यवस्थित समजावून सांगितलं की असा असा आजार आहे, याच्यापासून येतात इतका धोका आहे आणि ते जर त्याला पटण्यासारखं असेल तर त्यातून काही क्लेश उद्भवायचा काही संबंध नसतो. आणि निग्लिजन्स ज्याला म्हणतात की तुम्ही करायला पाहिजे ती ट्रीटमेंट न केल्यामुळे असं होतं की नाही, हे सुद्धा सर्व डॉक्टर्स हे प्रयत्न करतच असतात. पण करताना कुठे कमी जास्त होते की नाही वगैरे आणि त्यासंबंधी दुसऱ्या कोणाचा सल्ला घ्यायचा आहे का, दुसऱ्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये त्याला हलवायचं का, हा जर डॉक्टरांनी होऊनच स्वतःहून सांगितलं की ह्या बाबतीत इथे होणार नाही तर दुसऱ्याकडे आपण चांगल्याचा उपयोग घेऊ किंवा चांगल्या जाणकार माहिती डॉक्टरांचा सल्ला घेऊ, हे असं पेशंटला किंवा नातेवाईकांना समजावून सांगितलं तर हा प्रश्न अजिबात उद्भवणार नाही त्यामध्ये. डॉक्टर प्रकाश जोशी. हा जो प्रकार आहे हा परदेशामध्ये कितीतरी जास्ती आहे आणि ह्याला मुख्य कारण म्हणजे वकील लोकांना बरेच पैसे ह्याच्यातनं मिळतात. आता हाच प्रकार आपल्याकडे सुद्धा येऊ लागलेला आहे आणि तो वाढतच जाणार आहे. आता ह्याला दोघांनीही काळजी घ्यायला हवी, डॉक्टरांनी पण काळजी घ्यायला हवी, पेशंटनी पण काळजी घ्यायला हवी आणि एकमेकाचं बद्दल कम्युनिकेशन किंवा विचारांची देवाणघेवाण जेवढी वाढेल तेवढे हे प्रकार कमी राहणार आहेत. पेशंटनी प्रत्येक वेळा आपल्या मनातल्या सर्व शंका मनात आडपडदा न ठेवता पेशंटला डॉक्टरना विचारलं पाहिजे आणि डॉक्टरनी पण तेवढाच वेळ घालवून ते सगळं स्पष्टीकरण केलं ते असे बरेचसे प्रकार कमी राहतात. धन्यवाद. मित्रांनो, या सगळ्या वैद्यकीय प्रश्न मंजुषेचा एकच सार आहे की रोग होण्याच्या अगोदर तो न होण्यासाठी काळजी घ्या. आपण मित आहारी राहा,
योग्य तो व्यायाम करा आणि मानसिक आरोग्य आपलं चांगलं ठेवा. शरीर धर्म हा कुलधर्म म्हणून पाळा, तर आपल्याला मानसिक तणावही होणार नाही आणि कुठला आजारही होणार नाही. आणि नाशिक हे चांगलं निरामय नाशिक करण्याचा आपण सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करूया, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि आपल्या सर्वांना, आमच्या सर्व डॉक्टरांतर्फे धन्यवाद देतो. वसंत व्याख्यानमालेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि हे प्रश्न मंजुषा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. कृपया 2 मिनिट आणखी द्यावे आम्हाला, श्रोत्यांना 2 मिनिट फक्त द्यावे. आज हा जो कार्यक्रम झाला हा अत्यंत यशस्वी असा कार्यक्रम झालेला आहे. आज एका गोष्टीचं आणखी एक प्रूफ झालेलं आहे की डॉक्टर पवार हे केवळ राजकीय पुढारी नाही, तर ते वैद्यकीय व्यवसायातसुद्धा नेते आहेत हे आज साबित झालेलं आहे. त्यांनी अतिशय मी अजूनही प्रॅक्टिस करतो, ऑपरेशन रेग्युलरली करतो. मला माहीत आहे, म्हणूनच मी कौतुक केलं आहे. मी आज आपण एक विचार करा की हे सगळे डॉक्टर्स आज वर्किंग डे असताना आपल्यासाठी इथे आले केवळ समाजाच्या बांधिलकीमुळे, आणि त्यांनी आपल्याला इतका वेळ दिला आहे. या सगळ्या डॉक्टरांचा सन्मान मला करता येणं शक्य नाही. मी प्रातिनिधिक स्वरूपात डॉक्टर वसंत पवार यांचा सन्मान करतो, तो सगळ्यांना पोहोचेल. मी रमेश केंगे यांना विनंती करतो की डॉक्टर पवार आणि त्यांची संपूर्ण टीम यांचा